सर्वांना नमस्कार. सर्व विद्यार्थ्यांना पण नमस्कार. कुबल मॅडमना नमस्कार. सरांना नमस्कार. तर सर आज कुंडली वाचन हा क्लास घेणार आहे. सर नेहमीच आपल्याला वेगवेगळ्या विषयावरच्या कुंडल्या घेतात. तर आज बघूया कुठली कुंडली घेणार आहे. तर सरांना मी विनंती करते की सरांनी सुरुवात करावी. थँक्यू. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. तुमचं स्वागत आहे. तुम्ही स्वागत केलं आहे त्याबद्दल तुमचं स्वागत. इत्यादी सर्व आदरणीय, त्याच्यामध्ये दळवी साहेब आहेत आमचे, कुबल मॅडम आहेत, देशमुख मॅडम आहेत, हळदणकर मॅडम आहेत, सर्व कुलकर्णी आहेत, इत्यादी सर्व मान्यवरांचं स्वागत आहे. आणि आज आपण एक पुरुषाची कुंडली घेणार आहोत आणि त्याच्याबद्दलची चर्चा जी आहे, तर पहिल्यांदा मॅडम कुंडली लावतील आणि ती कुंडली जी आहे तिचं स्वरूप मी तुम्हाला सांगेन. पहिल्यांदा ते पाहून घ्या आणि ग्रहस्थिती काय आहे, आणि नंतर तुम्हाला जे तुमचं विवेचन करायचं आहे तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. आता ही तारीख आहे 4 जून 1963, दुपारी 12:53 जन्म, दिल्ली कॅन्टॉन्मेंटचा जन्म आहे. दिल्ली शहरातच आहे म्हणा, कॅन्टॉन्मेंट म्हणजे दिल्ली शहर आहे. तर एक बिझनेसमॅन म्हणून या कुंडलीचं नाव दिलेलं आहे. पुन्हा तारीख सांगतो, 4 जून 1963, 12:53 दुपारी, दिल्ली. लॅटिट्यूड लॉंगिट्यूडमध्ये असा काही फरक येत नाही, जसं आपला बोरिवली आणि बॉम्बे सेंट्रलचा फरक आहे तो तेवढाच आहे. बरं, आता मॅडम शिव लग्नाची कुंडली आहे मला वाटतं ना, बघा जरा. हो, शिव लग्न. आता थोडक्यात तुम्हाला जरा भूमिका सांगतो मी ह्याची. ह्याच्यामध्ये ही शिवलग्नाची पत्रिका आहे. लग्नेश दशमात आहे. आता आपल्याला वर्णन करते वेळी काय करायचं आहे, तर लग्नेश हा दशमात आलेला आहे आणि तो 19 अंशाचा आहे. कळलं का? त्या 19 अंशावरती जेव्हा एखादा ग्रह वृषभ राशीमध्ये असतो तर त्यावेळेला तो कुठल्या सूक्ष्मांशामध्ये किंवा नवमाशामध्ये असेल तर तो तिथे बघितला आपण तर मिथुन नवमाशामध्ये आहे. आता मिथुन नवमाश हा रोहिणी नक्षत्राचं 3रं चरण आहे, हे लक्षात ठेवायचं. आज कार्यक्रम उशिरा झाला आहे तर कदाचित उशीर होईल. तर मिथुन नवमाश आहे म्हणजे तिथे आपल्याला लग्नेश जो आहे तो बुद्धिमत्तेच्या अनुषंगाने आपल्याला विचार करायचा आहे. कळलं? मग त्या ठिकाणी बौद्धिक पात्रता जातकाची कशी असेल हा आपण विचार केला. त्यानंतर आपल्याला शिव लग्नामध्ये जायचं आहे. लग्न हे शिव आहे, तर शिव लग्नाचा अधिपती हा दशमात आहे, पण लग्नी असणारा मंगळ हा 7 अंशाला सुद्धा मिथुन नवमाशाशी संबंधित आहे. कळलं? ओके, बरं. आता ह्याच्यामध्ये स्थिती अशी आपण जर बघितली तर त्या ठिकाणी राहू उच्चीचा आहे, चंद्र हा त्या ठिकाणी तूळ राशीचा आहे, समोर शुक्र आणि बुधाचा समसप्तक योग आहे. बुध 29 अंशावरती आहे आता आणि शुक्र 26 अंशावरती आहे. एक थोडासा मी तुम्हाला अंशात्मक जो ग्रह राशांतर करणार आहे तर तो राशांतर करण्याच्या अगोदर जी स्थिती आहे तिला फार महत्त्व आहे. तर ती स्थिती कशी आहे, तर बुध हा 29 अंश 9 कला आणि 1 कला कृत्तिका नक्षत्राच्या पहिल्या चरणात आहे आणि कृत्तिका नक्षत्राचं पहिलं चरण अतिशय बॉर्डरला, ज्याला आपण म्हणतो की 1 अंशानंतर राशांतर होणार आहे. आता 1 अंशानंतर जर राशांतर होणार असेल तर साधारणतः 20 तासानंतर राशांतर होईल. पण जातकाचा जन्म हा ज्या वेळेला झालेला आहे तेव्हाची ग्रहस्थिती, तिचा नवमांश, तिचं नक्षत्र म्हणजे त्या व्यक्तीचं नक्षत्र हे कोणतं असेल ह्याच्यावरती तुम्हाला विचार करायचा आहे. आता कृत्तिका नक्षत्र आहे हे कन्फर्म झालं, हे तर नक्की आहे. कळलं का? शुक्र जो आहे हा भरणी नक्षत्रामध्ये आहे आणि तो त्या ठिकाणी वृश्चिक नवमाशामध्ये आहे. भरणी नक्षत्र हे शिव नवमाशाने आरंभ होतं
तर इथे शुक्र मेषेचा आहे, बुध हा मेषेचा आहे. तर जर समजा तुम्हाला याचा फलादेश द्यायचा असेल तर मेष रास ही जी आहे हिचा मूळ पिंड काय आहे, तर मूळ पिंड जो आहे तो कष्टकरी आहे, तापट आहे, अचानक घाईघाईत निर्णय घेणारा आहे, कारण तो बुध आहे तिथे. करेक्ट. शुक्र जर एखादी गोष्ट जर त्याला हवी असेल आणि शुक्रला ज्या गोष्टी पाहिजे, तो त्याचा राशी स्वामी आहे, तर झटपट कार्य करणे किंवा मिळवणे हा मेष राशीचा गुणधर्म आपल्या जीवनामध्ये येतो. हे अग्नितत्व आहे. लग्नसुद्धा अग्नितत्वाचं आहे. लग्नामध्ये विराजमान असलेला ग्रह हा सुद्धा त्याच तत्वाशी संबंधित आहे. तर त्यावेळेला जातक हा बरीचशी धडपड करतो आणि त्या ठिकाणी त्याला जवळपास चांगलं यश मिळतं. आता थोडक्यात असं सांगतो तुम्हाला, शिवलग्न हे प्रशासनाचं लग्न आहे आणि राजकीय क्षेत्राशी संबंधित आणि शासन प्रेरित असं हे लग्न आहे. तर त्या ठिकाणी शनी हा ग्रह षष्ठ स्थानामध्ये मकर राशीला आहे. मकर हा ही सुद्धा सरकारी कार्य करण्याच्या संदर्भातील आहे आणि त्या ठिकाणी शनी आपण जर बघितलं तो सुद्धा वक्री आहे आणि तो वक्री ग्रह 29-45 धनिष्ठा नक्षत्राच्या बॉर्डरला आहे. म्हणजे राशीच्या बॉर्डरला आहे, नक्षत्राच्या बॉर्डरला नाही. जेव्हा तुम्हाला राशीचे गुणधर्म द्यायचे आहेत, फलादेश द्यायचे आहेत आणि नक्षत्राचे फलादेश द्यायचे आहेत, तर त्याच्यामध्ये अंतर आहे. कसं अंतर आहे, तर शनी हा 29 अंशाला आहे. ह्याचा अर्थ तो धनिष्ठा नक्षत्राचे आणखी पुढे 3 चरण जे आहेत ते म्हणजे कुंभ राशीतले 2 आणि मकर राशीतला 1 असं एकत्रित त्याच्यावरती गुणधर्म लागू पडते. त्याने 1 चरण भोगलेलं आहे. म्हणजे त्याची सुरुवात द्वितीय चरणातून झालेली आहे. पहिलं जे चरण आहे ते आपण बघितलं तर धनिष्ठा नक्षत्राचा आरंभ शिव नवमासाशी होतो. दुसरं चरण जे आहे ते कन्या आहे. म्हणजे कन्या राशीला शेवटचा नवमांश कन्या. मग फलादेश देतेवेळी तुम्हाला धनिष्ठाचं सार, राशी, नक्षत्र आणि त्याच्यामध्ये त्याचं चरण याचा सगळ्यांचा समावेश करायचा. तर थोडक्यात सांगतो की ह्या व्यक्तीला सुरुवातीला ही व्यक्ती सरकारी अधिकारामध्ये कार्यरत होती. ही स्वतः टेक्निकल इंजिनियर एम.ई. आहे, मास्टर ऑफ इंजिनिअरिंग सिव्हिल, मास्टर ऑफ इंजिनिअरिंग सिव्हिलमध्ये. आता सिव्हिल काय आहे, कारण का की दशम स्थान ही पृथ्वी तत्वाची राशी आहे, मकर रास. थोडक्यात लग्नेश हा पृथ्वी तत्वाच्या राशीमध्ये आहे आणि हा त्या ठिकाणी सुरुवातीला सरकारी नोकरीमध्ये अतिशय जेव्हा जॉईनिंग झाला त्याला उच्च पदावरती होता आणि तिथून त्याने पैसे मिळवले. आता याच्यामध्ये जातकाचा जर भाग बघितला तर 3, 6, 10 ही जी स्थाने आहेत त्या स्थानामध्ये चंद्र आहे, शनी आहे आणि सूर्य आहे. तर शनी हा सूर्याचा शत्रू आहे, चंद्र हा सूर्याचा मित्र आहे, शनीचा पण चंद्र हा शत्रू आहे. तर ह्याला संमिश्र फळ आपल्याला द्यायचं असतं. त्याच्यातून जातकाचं जे नवमांश आहे आपण जर बघितला तर सिंह लग्नाला उत्तरा फाल्गुनी नक्षत्राचं प्रथम चरण आहे. म्हणजे त्या ठिकाणी धनु नवमांश येतो, कारण का 27-50चं लग्न आहे. कळलं का? म्हणजे अग्नितत्वाचं लग्न, अग्नितत्वाचा नवमांश, अग्नितत्वाचा ग्रह असं संमिश्र फळ लग्नाच्या संदर्भातील आपल्याला तिथे फलादेश सांगायचा आहे. आता जातकाची पत्रिका ही किती प्रमाणामध्ये तुम्हाला यशस्वी म्हणजे सक्सेस वाटते ती पाहिजे. एक तर मंगळ हा शिवलग्नाला राजयोगकारक आहे. तर शास्त्राचा नियम असा आहे की एक तर तो मित्राच्या राशीत असावा किंवा स्थानबली असावा. इथे एक तर तो मित्राच्या राशीत आहे आणि स्थानबलीसुद्धा आहे, म्हणजे तो राजयोग
सत्कारणी लागतो असा नियम आहे. कळलं का? म्हणजे त्याला यश मिळतं. म्हणजे सिक्वेन्स तुम्हाला ज्या पद्धती आहे ती व्यवस्थित ठेवावी. नंतर चंद्राचा जर आपण आधार घेतला तर चंद्र हा पराक्रमात आहे. तर पराक्रम स्थान फक्त भावंडांचं नाही आहे. आपली विचारधारा किंवा ते काही मिळवायचं आहे तर तुम्हाला तूळ राशीचे जे गुणधर्म आणि स्वाती नक्षत्राचे गुणधर्म हे माहिती असायला हवेच. म्हणजे हा तिथे आपलं काम, आपला सक्सेस, आपलं यश कशा रीतीने तो त्या ठिकाणी मिळवणार आहे. त्याला कारण शनीची दृष्टी जरी चंद्रावरती केंद्रयोग करत आहे हे पण अपेक्षित ठेवायचं नाही असं नाही. मंगळाची दृष्टी षष्ठावर चतुर्थ स्थानावरती आहे ही सुद्धा निश्चित आहे. सप्तमावर आहे ते पण निश्चित आहे. अष्टम स्थानामध्ये असणारा ग्रह कुठला आहे का मीन राशीमध्ये तो तुम्ही पहा. तर मीन राशीमध्ये गुरु आहे. बरोबर आहे सर? हो सर. आता गुरुशी मंगळाचा षडाष्टक योग आहे. म्हणजे पंचम स्थानाचा जो मूळ त्रिकोण राशी गुरुची आहे आणि गुरु स्वयं स्वतःच्या राशीत आहे त्याच्यावरती मंगळाचा षडाष्टक आहे. मंगळ हा त्याचा मित्र असून सुद्धा तो त्याला त्या ठिकाणी प्रतिसाद देणार नाही. तो त्याला विरोध करणार. वाक्य लक्षात ठेवा. प्रतिसाद आणि विरोधामध्ये फरक आहे. प्रतिसाद हा निश्चितच फेवरेबल असतो. विरोध हा फेवरेबल नसतो. म्हणजे पत्रिकेला गुरु आणि मंगळाचा षडाष्टक, चंद्र आणि शनीचा केंद्रयोग, चंद्र बुध शुक्र यांचा समसप्तक हे तीनही शुभग्रह आहेत. एकमेकाच्या शुभग्रहामध्ये तिथे पाहत आहेत. शुक्र स्वतःची रास पाहतोय. बुध हा चंद्राला योग करतोय. बुध हा लाभेश आहे. बुध हा धनेश पण आहे. मग अशा रीतीने हे जातक जे आहे सरकारी क्षेत्रामध्ये कार्यरत होतं. त्याला कारणं याची सगळी मी तुम्हाला समजावून सांगितले. ह्यामध्ये राहिला भाग असा आहे की कृत्तिका नक्षत्रामध्ये बुध आहे. तो राशांतर करणार आहे. म्हणजे त्याला चारी चरणाचा भोग कृत्तिका नक्षत्राला लागू पडेल हे निश्चित आहे. कृत्तिका नक्षत्र हे आकाशामध्ये अतिशय अतिशय बलवान नक्षत्र म्हणून विचार केलेला आहे. कठीण नाही आहे. कठीण आणि बलवानमध्ये फरक आहे. लक्षात घ्या. बलवान ह्याचा अर्थ पूर्ती मिळवण्यासाठी एखादं जे काही गोष्ट आहे ती आपल्याला कम्फर्टेबल नाही आहे पण तरीसुद्धा परिपूर्ण आहे. पूर्ती डिफिकल्टी नाही आहे. तर त्याच्यामध्ये जे तारे आहेत तर कृत्तिका नक्षत्रातून जेव्हा सूर्य प्रवास करतो त्यावेळेला साधारणतः मे महिन्याच्या 1 तारखेला त्या दरम्यान तिथूनची जी एनर्जी आहे ती सूर्य तिथून घेतो. कारण का सूर्याच्या नक्षत्र जे आहेत ते ग्रहांच्या वरती आहेत, खालती नाही आहेत. म्हणून सूर्याला जे काही एनर्जी मिळते ती कृत्तिकेपासून मिळते आणि कृत्तिका नक्षत्राचं बल जे आहे ते सूर्याला प्राप्त होतं. कारण ती किरणं अतिशय प्रभावशाली आहेत, दूषित नाहीत. मग प्रभावशाली असल्यामुळे त्या ठिकाणी सूर्याला तिथे प्राधान्य आहे. मग तसंच आपण पाहिलं तर इथे बुध हा ग्रह तिथून चाललेला आहे. तर त्याला निश्चितच जी आपण वर्किंग कपॅसिटी ज्याला आपण म्हणतो प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक आपल्या जीवनामध्ये याला डिफेन्सिव्ह पॉवर आहे किंवा ऑफेन्सिव्ह आहे. पण डिफेन्सिव्ह पॉवर म्हणजे प्रतिकारशक्ती ही कोणापासून येते तर ती नक्षत्रापासून येते. आणि बुध हा चतुर प्लॅनेट आहे. हे त्याच्याकडे बुधासारखा चतुर प्लॅनेट नाही अख्ख्या विश्वामध्ये. जर तुम्ही पाहिलं कुंडलीच्या ह्याच्यामध्ये रवी पण तेवढा हुशार नाही, मंगळ तर बिलकुल नाही आहे. पण बुध हा बिरबल आहे आणि सूर्य हा बादशाह आहे. तर त्या ठिकाणी बिरबलची कहाणी जर तुम्ही ऐकली तर बिरबलचा शेवटी मृत्यू हा अशा ठिकाणी आणि अशा स्थितीत झाला की त्याला बऱ्याच लोकांनी आपटलेलं आहे. कारण काय की त्याने अनेक लोकांचं नुकसान केलं होतं. तर तसा हा बुध चांगलासुद्धा आहे आणि त्याच्यानंतर वाईटसुद्धा आहे. तर ते दोन्ही गोष्टी आपल्याला तिथे विचार करायच्या आहेत. शुक्र हा सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला जर पाहिला तर शुक्र हा ग्रह भरणी नक्षत्रात आहे. भरणी नक्षत्राचा जरी हे
यमाचं नक्षत्र आहे असं सांगितलं गेलं तरीसुद्धा ते पूर्तिकारक आहे असा संकेत शास्त्रामध्ये दिलेला आहे. तुमच्याकडे जर इंग्लिश साहित्य जर तुम्हाला इच्छा असेल वाचायची तर माझ्याकडे एक अतिशय उत्तम इंग्लिश साहित्य आहे. त्याच्यातून नक्षत्रांचा पूर्णपणे अतिशय चांगला फलादेश दिलेला आहे. तर पूर्ती करणारं म्हणजे ज्याला आपण म्हणतो कंटेन ऑफ द पर्टिक्युलर फिक्स स्टार असं त्याचं वर्णन केलेलं आहे. तर शुक्रसुद्धा भरणी नक्षत्रात आहे, वृश्चिक नवमाशात आहे. तो नवमास त्याच्या शत्रूच आहे, राशी शत्रूची आहे. ह्याचा अर्थ शुक्राची जी काही प्राप्त करण्याची जी इच्छा जिज्ञासा असेल त्याकरता त्या ग्रहाला निश्चितच कष्ट करावे लागते. मेष राशी सहसा सर्वसाधारण देत नाही, ती कष्टानेच देते, श्रम करावेच लागतात, त्याच्याशिवाय त्याला मिळत नाही. मग तो व्यापार असो, नोकरी असो का आणखी काही असो, पण तो बुधाला आणि शुक्राला तिथे कसरत करायलाच लावेल, धावपळ करायलाच लावेल, यातायात करायलाच लावेल. तो कितीही जरी हुशार असला तरीसुद्धा त्याचा प्रवास करणं त्याला अनिवार्य आहे असं त्याचं फलित आपल्याला कथन करेल. तसं ह्या माणसाने आपली नोकरी बऱ्याच ठिकाणी आउटपोस्टिंग, जंगलामध्ये, इकडे तिकडे सरकारच्या केंद्रीय सरकारमध्ये त्याला बऱ्याच ठिकाणी धावाधाव करावी लागली. त्याच्यानंतर त्याचे दिवस चांगले आले, कारण का की दशमात हा ऋषभेचा गुरु आहे, सूर्य आहे. तर वृषभ राशीचं कथन केलं आपण तर चंद्र आणि सूर्य, तर सूर्य हा राजा आहे, चंद्र ही राणी आहे. चंद्र म्हणजे मन आहे आणि सूर्य हे शरीर आहे, म्हणजे देह, आत्मा आहे. तर शेवटी त्याने ठरवलं की आपल्याला आता आरामशीर आयुष्य जगायचं आहे. म्हणजे आरामशीर म्हणजे एक चांगलं ठणठणीत. तर त्या ठिकाणी ज्याला सुखकारक आयुष्य म्हणतात. आणि ऋषभेचे आणि तुळेचे गुणधर्म असे आहेत, कितीही कोणी काही विरोध केला, कितीही कोणी आगपाकड केली, आदळापट केली, तरीसुद्धा तुळेत असणारे ग्रह, ऋषभेत असणारे ग्रह तुम्हाला काही हानी पोचवू शकत नाही. हा नियम आहे. फक्त नियम आहे की राहू केतू युक्त नसावे, कळलं. पण शुक्राचं सुख हे त्या राशीमध्ये तुम्हाला निश्चितच प्राप्त होतं. मग ते वैवाहिक जीवनाचं असो, टूर अँड ट्रॅव्हलचं असो, टुरिझमचं असो किंवा इत्यादी लक्झरियस लाईफचं असो, तर ते तुम्हाला मिळतं. त्याच्यामध्ये काही दुमत नाही. तर अशा तऱ्हेची ही कुंडली आहे. ही तुम्हाला कुठपर्यंत कळली आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही विचारा. नक्षत्राबद्दल विचारायचं असेल तर चंद्राचं स्वाती नक्षत्र अतिशय सुंदर नक्षत्र आहे. एकच तारा आहे, पण तो एवढा चांगला आहे की तिथून जो ग्रह जातो त्याची प्रसन्नता तुम्ही अवश्य बघा. ज्यावेळेला एखाद्या व्यक्तीचं तूळ रास असेल तर 4 लोकांमध्ये उठून दिसणारी व्यक्ती, लगेच लोकांचं लक्ष वेधून घेणारी असं ज्याला म्हटलं जातं, तर तसंच ऋषभेचं सुद्धा आहे. तुमचा ऋषभेचा शुक्र असेल किंवा लग्नेश असेल किंवा मंगळ असेल किंवा आणखी इत्यादी ग्रह असेल तर लगेच तुमचं लक्ष वेधून घेणारी ही रास आहे. तर ते राशीचे गुणधर्म हे तुम्हाला निश्चितच ठरवले पाहिजेत. आता मी राशीचा कार्यक्रम सुरू करणार आहे, त्यावेळेला तुम्हाला या सगळ्या गोष्टी शिकवेन. पण तरीसुद्धा आत्तापर्यंत जी कुंडली वाचन केलेलं आहे, आणखी भरपूर करायचं आहे. तर तुमचं मत काय हे जाणून घेणं माझं काम आहे. तर सांगा, बोला. कळलं नसेल कारण आता मी जरा फास्ट सांगितलं आहे, कारण मला ते चिवमाऊची गोष्ट चालत नाही. एकदम फास्ट, फटाफट बोला. तुमचं काय मत आहे, तुम्हाला किती कळलं आहे. जी मी काही गोष्ट सांगितली, प्रत्येक ग्रहाचं विश्लेषण केलेलं आहे. प्रत्येक राशीची जी काही धोरणं असतात ती धोरणं तुम्हाला आत्मसात करणं अत्यंत आवश्यक आहे. वृश्चिक राशीचं धोरण, मेष राशीचं धोरण काय आहे, सिंहेचं काय आहे, कुंभेचं काय आहे, शनीच्या राशीत कुठले ग्रह आहेत. तर शनीच्या राशीत ग्रह आहेत म्हणजे दुर्दैवी आहे असं बिलकुल समजायचं नाही. सगळे ग्रह आपापल्या परीने आपापलं चांगलं
हे फळ देतात. बोला. धनुराशी भाग्याची आहे. केतू हा सुद्धा धनुराशीमध्ये प्रतिसाद चांगला देतो, पण कधी कधी आलेलं कर्म, केलेलं कर्म हे कदाचित आपल्या हातून केतू नुकसान करून घेतो. धनुराशीचा, पर्टिक्युलर धनुराशी सांगतो. धनुराशीचा केतू असेल तर त्या ठिकाणी तो कमावलेलं सगळं गमावतो. त्याला कारण की अध्यात्म वगैरे सगळं करतो, चांगल्यापैकी संग्रह करतो. केतू वाईट ग्रह आहे असं बिलकुल नाही. केतूचे फलादेश अतिशय भिन्न आहे. आणि त्याचं जे नक्षत्र आहे, आता आपण जर केतू पाहिला तर त्या ठिकाणी तो धनिष्ठाच्या धनिष्ठ नाही, केतू जो आहे तो त्या ठिकाणी आपण बघितलं तर धनुराशीमध्ये आहे, 29 अंशावरती. हो आणि तो नवमांशी शेवटचा नवमांश आहे. हो सर. आणि नवमाशी पण वर्गोत्तम झालाय तो. परत हा. नवमाशात पण गुरु बुध आणि केतू नवमाशातच आहेत. फार कमी वेळेला अशा पत्रिका मॅडम हो. मिळतात की हो. जेणेकरून लोकांचं भाग्य, अडचणी ह्या सगळ्यांना येतात, नो डाऊट. गोचरीच्या हो. अडचणी जातकाच्या जीवनामध्ये म्हणजे निश्चितच येतात, असतात. म्हणून तिथे जातकाला सल्ला देताना तुम्ही सल्लागार म्हणून आहात, दृष्टीचा विचार करा. तिथे शनी महाराजांची दृष्टी गुरुवर आहे, मंगळाची आहे दृष्टी आहे गुरुवरती आहे. तर मंगळाची पण तिथे आहे. हो हो दोन्ही हो. आहेत. हो. मग त्या संदर्भात गुरु भाग्यहीन होईल का, असं नाही. नाही नाही नाही. पण हे आहे ना, परत काय वर्गोत्तम आहे आणि केतू पण गुरु बरोबर आलेला आहे धनु नवमाशात. गुरु हा पण आहे आणि बुध पण आलाय. 3 ग्रह तिथे आलेत आणि मिथुनेत सुद्धा राहू, रवी आणि मंगळ 3 ग्रह मिथुनेत, म्हणजे 6 ग्रह नवमाशात लग्न धनु आणि मिथुनेतच आहेत. आता ते आलेत ना, ते भिन्न भिन्न राशीतून आलेत. हो, पण पहिली भिन्न गोष्ट, भिन्न राशीतून आलेत. भिन्न हा, भिन्न राशीतून आलेत. पण तपस्वी मॅडम काय माहिती आहे का, सांगतो तुम्हाला. आता जसं आपण तुळेचं वर्णन केलं ना, हो 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 तर तुळेच्या ह्याच्यामध्ये तुम्ही अवश्य पहा, हो सर. हो हाऊ कॅन अट्रॅक्ट द पर्सन, हो. असं आहे. वृषभ वृषभ आणि वृषभ आणि तुळेचा शुक्र देतोच म्हणजे. नाही, शुक्र नाही, सगळे ग्रह मी सांगतो हो तुम्हाला. हो, ते तर देणार. हो, हा, पण शुक्र तुम्हाला म्हणजे कधी असं कमी नाही पडून देत आता सर. सांगतो तुम्हाला, हे बघा, ऐका मॅडम. अमिताभ बच्चनचं कुंभ लग्न आहे आणि लग्नेश हो शुक्र हा लग्नेश शनी हा वृषभिक राशीत आहे. दॅट्स वाय ही बिकम अन ॲक्टर. हो आणि लोक त्याला आवडतात किंवा तो लोकांना का आवडतो, हो हू अट्रॅक्ट द पीपल पर्सन. हो लॉ ऑफ अट्रॅक्शन्समध्ये ह्या गोष्टी निश्चितच तुम्हाला. आता एखादा मनुष्य मेषेत असेल समजा, आपण म्हणलं तर दरारा असतो, हो लोक त्याला घाबरतात. पण लोक त्याला आवडतात, हा भाग वेगळा असतो. आवडणं आणि घाबरणं याच्यामध्ये बरोबर. फरक हो आहे. म्हणून अमिताभ बच्चन आजही काम करतो 80व्या वर्षी. हो, चालू आहे ना अजून. हो, 81 वय झालं साधारणतः. हो तर त्याचे सगळे ग्रह अर्थतत्वाच्या राशीत जास्त आहेत सर, हो हो Yes. म्हणून अजूनही तो पैसा भरपूर मिळतोय. तर तुम्हाला शनीचा माणूस आहे तो, लंबे रेस का घोडा. हो नाही, तुम्हाला आणखी एक सांगतो. सुशील कुमार शिंदे बघा तुम्ही, लग्नेश वृषभेला चतुर्थात आहे, त्यांचं कुंभ लग्न आहे. सुशील कुमार शिंदे हो 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 व्हेरी चार्मिंग अजूनही, म्हणजे हो. फार चांगल्यापैकी माझे फार जवळचे संबंध होते एक काळामध्ये. पण अजूनही ते बोलताना चालताना लोकांना आकर्षित करतात. कदाचित ते भारताचे राष्ट्रपती पण झाले असते जर हे असतो तर. तर बोला. इथे हा शनी जो आहे तो 29 डिग्रीवर आहे आणि आता पुढे हा त्याच्याच उच्च मूळ त्रिकोण राशीत जाणार आहे. तर आपण ह्या सप्तम स्थानाचा विचार कसा करायचा? बघा, पहिली गोष्ट म्हणजे सप्तमाधिपती षष्ठात आहे असं तुमचं म्हणणं आहे का? नाही, मला फक्त एवढंच विचारायचं की हा शनी इथे पण चांगला आहे आणि इकडे जाईल तिथे पण चांगलाच असणार मूळ त्रिकोणात, पण आपण त्याचं फलित कसं करायचं आहे? सांगतो मला. कसं आहे की बाप मुलाच्या घरी राहिला काय आणि मुलगा बापाच्या घरी राहिला काय. हा, मकर आणि कुंभ रास कोणाची आहे? त्याचीच आहे बस. शनीची. हा, आता तुम्हाला एक सांगतो उदाहरण.
एक उदाहरण सांगतो. आपल्याला सप्तम स्थानाबद्दलचा विचार करायचा आहे. हम्म. सप्तम स्थानामध्ये कुठला ग्रह नाही आहे, नाहीये. पण सप्तमेश गुरुयुक्त आहे. तर त्या जातकाचं वैवाहिक आयुष्य भरभराटीचं असेल हे निश्चित. हा. म्हणजे कर्क लग्न आहे, सप्तमात मकर रास आहे, मकरेचा अधिपती गुरुयुक्त षष्ठ स्थानात आहे, म्हणून तो कष्ट देईल असं नाही. तो गुरुयुक्त आहे आणि धनुराशीत आहे, तर तो भरभराटीच्या राशीत आहे. आफ्टर गेटिंग मॅरिड निश्चितच चांगल्यापैकी आर्थिक धोरण, आर्थिक सुबत्ता, राहणीमान या सगळ्या गोष्टी मिळतील. पण तो षष्ठात आहे म्हणून कष्ट देईल असं नाही. तो कोणासोबत आणि कोणत्या राशीत आहे त्याच्यावरती, आणि एकतर शनी गुरुचं शत्रुत्व नाही आहे, सम आहे. हो सर. पण समोर सप्तमात जरी हा शनी आला तर समोर हो. मंगळ आहे त्याच्यात. मग तिथे प्रॉब्लेम आहे. मग ते फळ तुम्ही चुकू शकणार नाही. हा, मग इकडे आणि राहू पण येतोय त्रिकोणात आणि इकडे चंद्र पण येतोय. yes. आता सांगतो तुम्हाला. आता आता सध्या पण जसं ह्या हा. जातकाच्या जीवनामध्ये सप्तमात मंगळ सप्तमाला पाहतोय, लग्नेश मंगळ, लग्नात बसलेला मंगळ सप्तमाला पाहतोय, तरी हो. सुद्धा थोड्या मोठ्या तक्रारी ह्या होणारच. हे हो, ठरलेलं आहे. कारण हा. तक्रारी होणार. तर त्या तक्रारी का होतील हे जर आपण विचार केला तर त्यावेळेला तुम्हाला बघितलं पाहिजे की हा मंगळ तिथे घडामोडी करतोय. म्हणजे मंगळ हा क्रिएट करतोय काही ना काहीतरी. आणि मंगळाचं काम आहे की लोकांना त्रास देणं किंवा त्या ठिकाणी दहशत तयार करणं की मी काहीतरी आहे असं. हे मंगळाचं तत्वच आहे, त्याला तुम्ही अवॉइड करू शकत नाही. हा वॉरियर पीपल प्लॅनेट आहे. हो सर. आणि बुध पण कृतिकेमध्ये आहे. बरोबर. आता बघा ना, आता मंगळाची स्थिती अशी खराब झाली. रवी सोबत होता, त्याच्या अगोदर तो रवीच्या मागे होता, अतिचारी होता, नंतर आता धनुराशीमध्ये गेला. आणि कर्केला सीमेला आल्यापासून जी युद्धाची सगळी सुरुवात झालेली आहे, अगदी म्हणजे वोल्कानो सुद्धा 1500 वर्षापूर्वीचा आत्ता आला. आणि आता एवढा वोल्कानो आलेला आहे की एवढं सगळं भूमीतून आगच आग निघते, अजूनही निघते. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्याकडे सोपवलेल्या आहेत. तर तो तिथे विध्वंस करणारच, विध्वंस करणार. हा, बोला मॅडम, तुमचा प्रश्न कंप्लीट करा. हो सर, कळलं सर. पण बघा, परत सांगतो की एक तर युअर लोकेशन, युअर लोकॅलिटी, युअर फाउंडेशन म्हणजे झोडियाक काय आहे, कोणत्या झोडियाकमध्ये तुम्ही विराजमान आहात किंवा तुमचा ग्रह विराजमान आहे, तो तुम्हाला फळ पण देईल, नुकसान पण करेल, अपयश पण देईल, यश पण देईल, तक्रार पण होईल आणि तिथे गट्टी पण होईल. सगळ्या गोष्टी, त्या सगळ्या गोष्टी होणार जीवनामध्ये, नाही होणार असं नाही. हो सर. पण हा सुरुवातीपासूनच चांगलं सरकारी क्षेत्रामध्ये शासनप्रिय झाला आणि 15-1 वर्ष मला तो नोकरी केली या माणसाने. हो बघा ना, सर, जन्म त्यांचा मंगळ पण चांगला आहे आणि सूर्य पण चांगल्या ठिकाणी बसलेला आहे. हा बरोबर. 64, 74 नाही, 74, 84, 86ला याला नोकरी लागली, 87ला नोकरी लागली, 87ला. बोला, काय बोलायचं असेल बोला तुम्ही, काय हरकत नाही, नो प्रॉब्लेम. पण पत्रिका चांगल्यापैकी ही आहे. आता तुम्हाला कुठल्याही नक्षत्राच्या बाबतीत तक्रार असेल तर रोहिणी नक्षत्र तक्रार करणारं आहे का, मघा नक्षत्र तक्रार करणारं आहे का, स्वाती नक्षत्र तक्रार करणारं आहे का, की तुम्हाला असं वाटतं की हे नक्षत्र तिथे डिफिकल्टीज तयार होतील किंवा करतील, जसं पुनर्वसू नक्षत्र जे आहे ते तुम्हाला वाटतं का असं? त्याचा पण नाही वेध सर, घ्या, स्वाती शोध पण घ्या. चांगला आहे आणि रोहिणी पण चांगला आहे. फक्त बुधाचा प्रश्न आहे सर. बुधाच्या दोन्ही बाजू आहेत. बघा, प्रत्येक ग्रहाला ना, जसं एका नाण्याला 2 बाजू असतात त्याप्रमाणे प्रत्येक ग्रहाला 2 बाजू आहेत, यश अपयश.
आता बुध हा कसा आहे की मंगळाच्या राशीत असल्यामुळे तो कोण आहे, तो तर दशमेश भाग्यात आहे आणि लाभेश पण भाग्यातच आहे. अधिक तो धनेश पण आहे आणि पराक्रमेश पण आहे. मी 6-7 या राशी स्वामी सुद्धा बुधासोबतच आहे. आता राशी स्वामी जेव्हा बुधासोबत असतो त्यावेळेला मनुष्य आपलं हित, बघा वाक्य परत सांगतो, आपलं हित, आपल्याला काय हवं ते बरोबर हुडकून काढतो, हे निश्चित आहे. जसं आपण मार्केटमध्ये जातो, मार्केटमध्ये आपल्याला जी गोष्ट हवी असते ते दुकान, तो विभाग आपण पर्टिक्युलर शोधतो, ते त्याचं यश आहे. म्हणून राशी स्वामी बुधयुक्त असेल त्यावेळेला निश्चितच जातक हा बुधाच्या अखत्यारीतच आहे. जरी त्याची तुळस असली, कधी कधी आपण एखाद्या दुकानात जातो, काही काही लोक आपल्याला दुर्लक्ष करतात, त्याला आपली ग्रहस्थिती असते, आणि काही काही लोक वेलकम करतात, ती सुद्धा आपली ग्रहस्थितीच असते. हो सर, थँक्यू. थँक्यू. आणखी बोलाय, कोणाला काय बोलायचं आहे? पत्रिका व्यवस्थित समजून घ्या. फार फार इंटरेस्टिंग पत्रिका आहे, फार इंटरेस्टिंग आहे. सर, हा, जेव्हा बोला. लग्नेश आणि दशमेश म्हणजे हं, कन्या लग्नाला हं. बुधच होतो, त्यावेळेस सुद्धा आता जे तुम्ही म्हणलात की नाही की हा, राशी स्वामी बुधयुक्त असेल तर स्वतःचं हित किंवा स्वतःचा फायदा बरोबर ते शोधून काढतात. तसंच सेम हे नक्की. बघितलंय सर. म्हणजे यस यस, मिथुन आणि कन्या हे दोन्ही म्हणजे रास आणि लग्न दोन्ही बुधाचं तत्वाचंच असेल, बुधाचंच असेल तर तरी बरोबर आहे, सुद्धा बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे फक्त व्यावहारिक दृष्टिकोनातून आपला कसा फायदा होईल याच्या व्यतिरिक्त त्यांचा फोकसच नसतो सर, हालत पण नाही फोकस तो. आणि मी तुम्हाला सांगतोय, म्हणजे असं काही कोणाची टिंगल वगैरे नाही करत. असं आहे की एकदा माझी बायको मला म्हणाली की मी लग्न करून फसले. काय का, तर बर मी म्हटलं मग तू जा आता. मी पण तेवढ्याच कठोरपणे सांगितलं, तू जा आता. मी म्हटलं ज्याला लग्न केलं, लग्नी बुध तुझे आहे, त्याच्यामुळे तू हा, चतुर आहे, माझ्याकडे टॅलेंट होतं म्हणून तू लग्न केलं ना. तिचं लग्नी बुध आहे. अच्छा. त्यानंतर परत कधी तिने विषय नाही काढला की मी लग्न करून फसले म्हणून, कारण माझा जबाब होता गेट आउट. कळलं. समजलं सर, तुमचा बुधही माहिती. तर दोघांचेही बुध मंगळाच्या राशीतले आहेत, तर होय. त्याच्यामुळे तिथे, आणि प्रत्येक स्त्रीला टोमणा असतो, मी लग्न कशाला हा म्हटलं आणि माझा वाट लावली. बाबा तुझी वाट लावली तर जाओ जाओ भागो. जनरल स्टेटमेंट आहे सर प्रत्येक स्त्रीचं ते. तर परत परत 20 वर्षापर्यंत कुठली स्टेटमेंट निघाली नाही ते. पण सर बुधाचे लोक हे करतात, मग दुर्लक्ष काय करायला असल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात, जास्ती त्या मनावर घेत नाही तशा गोष्टी. म्हटलं मनावर ते घेऊन पण दाखव, एक मनावर घेऊन दाखव फक्त. नाही घेत. कधी काय माहितीये का मॅडम, तशाच हुशारीने हा जर सर. नवरा असेल हो. तर सिरियस भारी पडतो. पण बुधाचे लोक पुरून उरतात सर. मग आम्ही पण लग्नी बुधाचे आहोत ना, आम्ही पण काय कमी नाही आहोत. बरं ठीक आहे, चला. हा मी तुम्हाला फक्त उदाहरण दिलेलं आहे, पण त्या ठिकाणी अशा घटना घडा. बरं, आता राहिला भाग मंगळ आणि बुध, मंगळ आणि रवी याचा केंद्रयोग आहे. आता आपण केंद्रयोगावरती बोलू. तर केंद्रयोग म्हणजे हा स्वतः, रवी म्हणजे स्वतः म्हणजे लग्न, ओके, आणि मंगळ म्हणजे भ्राता. मंगळ म्हणजे भ्राता. यांचा तणाव कायम राहील, कोणाचा, स्वतःचा आणि याच्या भावाचा, कायम. त्याच्यात काही कधीही कटौती येणार नाही, म्हणजे कमतरता येणार नाही. ऑलवेज तणाव. कारण का की सूर्य आणि मंगळ हे एकमेकाच्या केंद्रात आहेत, आणि जर हा मनुष्य पुढे गेला तर भावाला थोडंसं कमीपणा वाटणार, हे निश्चित आहे. हे सुद्धा आपल्या ज्योतिषशास्त्रातील जीवनातील एक अंग आहे, एक विचार आहे. बघा पत्रिका किती अँगलने मी तुम्हाला समजावून सांगतोय.
हा केंद्रयोग आहे तो त्रासच होणार आहे हे नक्की. पण तो कोणाशी आहे? चंद्र शनीचा केंद्रयोग आहे. मग तिथे शनी जर काही करायला चंद्र काही करायला गेला जास्ती, तर तिथे शनी पण त्याला गप्प बसवणार आहे, एवढं पण नक्की. म्हणजे अतिउत्साही, पण तसं तूळ राशीचं नसतं, पण होतं शनीचा केंद्रयोग. शनिवारोबर सर बुध आणि शुक्राचा पण केंद्रयोग. हा मग ते पण सुद्धा तिथे हो केंद्रयोग आहे. म्हणजे जो जास्ती चालाकी करायला जाईल, आणि तो बुधाचा अंशात्मक आहे. हो तो बुधाचा अंशात्मक आहे केंद्रयोग. दुसरी गोष्ट अशी मॅडम सांगतो तुम्हाला मी, कि शनि का कोई दोस्त नहीं, कोई दुश्मन नहीं. जैसा तुम चलेगा वैसा हम चलेंगे. बरोबर. कळलं? तुम नो एंट्री में तो हम भी नो एंट्री में. ही सरळ भाषा असते ती. तर शनीच्या बुधाचा केंद्रयोग आहे, शुक्राचा सुद्धा आहे, चंद्राचा सुद्धा आहे. तर तिथे मायनस पॉईंट हे निश्चितच आहेत, तिथे प्लस पॉईंट नाही आहेत. मंगळ रवीचा पण केंद्रयोग आहे. पण वैयक्तिक व्यक्ती आता जर समजा षष्ठाधिपती बुधाशी केंद्रयोग करतोय, तर याला व्यापार करायला एवढा वेळ का लागला? तर त्याला कारण शनीने ह्याला बरोबर अनुभवी करून घेतलं, राबवून घेतलं. त्याच्यानंतर पुढे जाऊन तो व्यापारामध्ये जाऊ शकला, कारण का दशमेश भाग्यात बुधयुक्त आहे. नाव इज हॅव्हिंग द कन्स्ट्रक्शन कंपनी इन्फ्रास्ट्रक्चर्स, कारण तो स्वतः त्या क्षेत्रातला सिव्हिल आहे ना. हे सगळ्या गोष्टी आपल्याला आठवल्या पाहिजे ज्योतिष सांगताना शिकवताना नाही सांगत. When you are going to read the horoscope, you have to. सर Otherwise, हा बोला. शनीचा आणि केतूचं कसं पकडायचं? शनीचा केतूचा केंद्रयोग असेल तर मग नाही शनी नाही, डॅमेज. केतू पंचमात आहे, हा मग म्हणजे धनु राशीत, आणि शनी तो कुठे आहे मॅडम जाणार आहे? वृश्चिकेत जाणार आहे. तो 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 वृश्चिकेत शनीकडे जाणार येणार आहे, नाहीये. आणि हा पुढे ह्याच्यात जाणार आहे. नाही, हा पण वक्री आहे, तो सुद्धा तिथे आलेला आहे. एकमेकाचा टकराव, पण त्यांचं अंतर आहे, राशांतर झालेलं आहे ना मॅडम. तो पण केंद्रयोग होईल ना पुढे जाऊन? नाही पुढे जाऊन नाही का? नो, लेटर ऑन. दॅट इज लेटर ऑन, ओके. नॉट नाव. पुढेला जेव्हा जाईल त्यावेळेला मूळचा केतू हा त्याच्या केंद्रात येईल, तेव्हा चंद्र डॅमेज होईल. जर त्याला एज पार्ट बघितला आपण करूया का? तुमचा प्रश्न फार चांगला आहे. तर केतूचं 1.5 वर्षाचं ट्रॅव्हल आहे, 3 हो. वर्ष आणि 4.5 वयाच्या 4.5 वर्षाचं वय असताना चंद्र हा दूषित होणार हे निश्चित आहे. काही आजारपण येणार, कारण तो वेळेश आहे हे निश्चित आहे. आणि मुळात शनीचा केंद्रयोग आहे चंद्राशी, तर काही लहानपणी आजारपण येईल. कधी येईल? तर तुम्हाला ट्रॅव्हल मोमेंट बघितली पाहिजे. ट्रॅव्हल मोमेंट म्हणजे केतूला वृश्चिकेत जायला किती दिवस लागतील, वृश्चिकेतून तुळेत जायला किती दिवस लागतील. आता हा बॉर्डरचा केतू आहे, हा 1.5 वर्ष अंदाज पकडूया. पुढे 1.5 वर्ष 3 वर्ष झाली, आणि तिथे 1.5 वर्ष 4.5 वर्ष चंद्राचं अंतर जे आहे ते आपण 15 अंशाचं बघितलं तर लगेच हाफ पार्ट आणायचा, म्हणजे 9 महिने. बरोबर आहे? मग चंद्राला तो त्या 9 महिन्यामध्ये स्पर्श करेल. म्हणजे 1.5, 3 आणि 3 वर्ष 9 महिन्यामध्ये द पर्सन गेट इन प्रॉब्लेम. सर बोला. आता हा शनी जर गुरुला बघतोय, तर ह्याला पैशामध्ये त्रास झालाय का? नाही पैसे कमवले. मिळाले, म्हणजे नाही पैसे मिळाले त्याला त्याला भरपूर. भरपूर पैसे मिळाले, आणि पेन्शन पण चालू आहे. पेन्शन होईपर्यंत थांबला होता. 84-85 ची पोस्टिंग आहे मॅडम, 89 सॉरी 88-89च्या त्याला पेन्शन चालू होती. 2002 नंतर पेन्शन बंद झालं. पेन्शन मिळेपर्यंत काही वर्ष काढावी लागतात ना, 20-1 वर्ष असा नियम आहे ना, शास्त्रीय नियम आहे. हो सर, 20 वर्ष तरी कमीत कमी करायला लागतं. हो, मग ते 20 वर्षाचं त्यांनी पूर्ण केलं, आणि नंतर व्यावसायिक आता
70-80 हजार रुपये नथिंग. त्याच्यात पेट्रोलचा पण खर्च नाही तो जास्त. काही वेळेला पैसा कसं असतं माहिती आहे मॅडम, फ्लो जेव्हा वाढतो ना तर त्यावेळेला मनुष्याला रोजची इन्कम सुरू असते, आणि जेव्हा फ्लो नसतो त्यावेळेला आपण चिंताग्रस्त असतो. कॅनॉट तर प्लेसमध्ये बोला मॅडम. त्यांनी कुंभेत आला तेव्हा त्यांनी बुध आणि शुक्राला दृष्टी दिली, सूर्य केंद्रात आला आणि मंगळ पण केंद्रात आला समसप्तकाला, आणि राहू पण केंद्रात आला असं म्हणून नवपंचम. नाही नाही, सांगतो तुम्हाला मॅडम. बघा आता असं आपण जर बघितलं, एक आपण प्राथमिक जरा व्यवस्थित विवेचन करू. शनीची डिग्री आपण पाहिली तर ती किती आहे तर 29, बरोबर आहे. हो सर. हो दॅट इज युअर राईट हँड साईड. यस यस, बरोबर. राईट हँड साईड. कारण का की तो जाणार आहे कुंभेमध्ये. कुंभेमध्ये. मग तेव्हा वय काय असेल, 1 महिना 1.5 महिना. हो आता 1-1.5 महिन्यानंतर बाळ आजारी असतं की नाही काही वेळेला. हो हो. मग तो तिथे त्रास होणार म्हणजे होणार. त्याच्यानंतर वय वर्ष 30. शनी काही ताबडतोब येणार नाही, वर्ष 30. मग 30व्या वर्षी काही ना काहीतरी प्रश्न उपस्थित होतील. त्यावेळेला त्याचा विवाह झाला होता. आता 64चा जन्म का 65चा जन्म असेल तर त्यावेळेला विवाह झालेला आहे. 63चा. 63 आहे. हा, मग विवाह झाल्यानंतर कटकटी होणार. विवाहाच्या कटकटीमध्ये तुम्हाला मी एक उत्तर सांगतो मॅडम, की जेव्हा लोकांचं विवाह कधी ना कधी खटके उडतात, हे ठरलेलं आहे. हे ठाम आहेत खटके उडणं. मग ते वयाच्या अनुसार असो किंवा वैयक्तिक असो, आर्थिक असो. काही वेळेला घरचं ज्याला आपण म्हणतो जेवणावरून वाद होतात. आज चवच नाही आली, आज अमुकच झालं. काही लोक तक्रार करणारे असतात, समजूतदार नसतो, समजूतदारपणा कमी असतो. मग हे अशा तक्रारी होत असतात. पण मेन डायव्हर्स पत्रिका आहे का असं म्हणायला गेलं तर तसं नाही आहे. अतिशय चांगला सुखाचा संसार आहे, एस्टॅब्लिश आहेत. कॅनॉट प्लेसमध्ये अतिशय चांगल्यापैकी हाऊस आहे. दिल्लीचं कॅनॉट प्लेस आहे ना, चांगलं घर आहे. कारण चतुर्दश लग्नी आहे ना, आणि चतुर्थावरती लग्नामध्ये बसलेल्या मंगळाची दृष्टी आहे. हो सर, पण इथे जेव्हा कुंभेत जेव्हा शनी येईल तेव्हा त्याची चतुर्थ दृष्टी, 10वी दृष्टी चतुर्थावर येईल. मंगळाची आता ऑलरेडी आता आहे. आली होती ना मॅडम. आता दृष्टी होतीच ना, आता मिनिट गेला शनी हो हो हो. मार्चला. त्याच्या अगोदर होतच ना, बरोबर 29 मार्चलाच गेलेलं आहे. त्याच्या अगोदर होतं तेव्हा. पण आता ते एज आता काय म्हणजे मॅडम, की 63चा जन्म आहे. जातक हा किती वर्षाचा झाला, 62-63 वर्षाचा झाला की नाही. 62-63व्या वर्षी बायकोशी हुज्जत घालून करणार काय, मूर्खपण आहे. हां, कितव्या वर्षी हुज्जत घालायची, तर एक लिमिट आहे. हो हो सर. म्हणजे बायकोने हाकलं तर खायचे वांदे होतील, राहायचे पण वांदे होतील. असं आहे ना. तसं नाही. वय हा फार महत्त्वाचा पार्ट आहे, की कुठल्या वयामध्ये मनुष्याची स्फूर्ती असते, दादागिरी असते, आणि ती सगळं दरवेळेला चालत नाही. बोला अगदी बिंदास. चव्हाण मॅडम, युअर ओपिनियन. सांगितलंय सर तुम्ही सगळं. तरी जो भाऊ तुम्ही हुशार आहात, तुमचं पण ऐकायला पाहिजे ना. सगळं आहे, छान आहे सगळं. सिंह लग्न आहे, लग्नेश दशमात आहे, विद्यावंशामध्ये आहे, मंगळ हर्षल विचक्षणांशमध्ये आहे, लग्नेश दशमात, भाग्येश लग्नात, परत दशमेश भाग्यात, शिवलिंग आहे, लग्नेश पृथ्वी तत्व, त्याचा शनीशी त्रिकोण योग आहे, रवी आणि शनीचा लग्नेशाशी. पंचमेश गुरु आहे, त्यावरती भाग्येश मंगळाची दृष्टी आहे, म्हणजे 5 आणि 9चा संबंध आला. गुरु आणि शनी व्ययस्थानाला पाहत आहेत, म्हणजे स्पिरिच्युअल चांगलं आहे, दानधर्म चांगला आहे. आणि राशी सममी तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे बुधाबरोबर, त्याच्यामुळे कॅल्क्युलेटिव्ह आहे हा. शनी सुरुवातीला नोकरी दिली, करायला लावली. हो. नंतर त्याने
लग्नेशच दशमात असल्यामुळे बिझनेस केला, बिझनेस मध्ये उतरला. बरोबर. माणसाचं डायव्हर्सिफिकेशन जे असतं ना मॅडम, त्याचा प्रवास हा असाच असतो. मनुष्य कसा प्रवास करेल ना, अकॉर्डिंग टू प्लॅनेट द पर्सन एन्जॉय द ट्रॅव्हल, एन्जॉय द लाईफ. लाईफ इज अ ट्रॅव्हल. जगप्रवास असतो, आयुष्याचा प्रवास पण असतो. पण एक लक्षात घ्या, प्रत्येकाने सांगतो तुम्हाला, प्रत्येक ग्रहाचे कॅरेक्टर्स तुमच्या डोक्यात पाहिजे. प्रत्येक राशींची कॅरेक्टर्स, प्रत्येक स्थानांचे नियम पण फार महत्त्वाचे आहेत. त्याला तिथे सुटेबल आहे का, ते स्थान त्या ग्रहाला योग्य आहे का. बघा, रवीला दशम स्थान योग्य आहे, मंगळाला प्रथम स्थान योग्य आहे, शनीला षष्ठ स्थान योग्य आहे. दिस मेजर प्लॅनेट बघितले आपण तर ते चांगल्या ठिकाणी आहेत ना. हो सर. हे पण बघणं गरजेचं आहे. नाही, बोला, तुम्ही, तुमचा अधिकार आहे बोलायला, तुम्ही सांगू शकता. माझ्याकडून काही सर चूक होत असेल तरी सुद्धा. हां, बोला. सर यहाँ पे पंचम स्थान का स्वामी गुरु गुरु की राशि में मगर अष्टम स्थान में है हं, और वो पंचम स्थान भी केतु युक्त है, हाँ. तो अपन क्या बोल सकते हैं उसका प्रिडिक्शन अभी ऐसा है मैडम, पंचम स्थान बताता का। हूँ मैं. हमारी देश की जनता कितनी है? 140. मेरे प्यारे भाई और बहनों, कितने हैं? हाँ हाँ मेरे देशवासियों कितने हैं? हाँ 140 ना. 140। जब भी हाँ वो आए थे तभी 110 थे, फिर 140. अभी मुझे बताइए, केतु पंचम में होगा, आपके पास कितनी कंप्लेंट आएगी कि मेरे को बच्चा नहीं हो रहा है? बराबर है, कितना? बराबर। हाउ मेनी पेशेंट? हाँ वही वही मतलब मेरा कहना क्या है कि अष्टम स्थान का वो गुरु वहां पे है, ठीक है, मगर ठीक है, ये केतु युक्त यहाँ पे तो ठीक है, प्रॉब्लम क्या हो सकता है क्या। ठीक है, मैं बताता हूँ आपको, सब प्रॉब्लम बताऊंगा. अभी ऐसा है हाँ मैडम, अभी आपको पता है मैटरनिटी होम बहुत कम हो गए अभी, बराबर। क्योंकि लोग बच्चा पैदा नहीं कर रहे हैं. हो गया, मतलब पंचम स्थान कंप्लीट हो गया. अभी आपकी बात यस। रही कि शनि गुरु के ऊपर देख रहा है, हाँ तो शायद इसके फ्रेंड्स होंगे, उसने कोई चूना लगाया होगा या कोई नुकसान किया होगा. ऐसा भी हो सकता है. हाँ बराबर। वही मेरे को समझ. वो थी क्योंकि वो अर्थ स्थान है ना। पंचम में केतु है. देखो, समस्या ऐसा है कि आप हाँ डॉक्टर है, आपके पास हाँ वो पेशेंट आया कि वो बोलता है मुझे बुखार आ रहा है, तो आप बुखार हाँ तलाश करोगे ना. यस सर। वो बोलेगा मुझे टॉन्सिल्स हुआ है, तो आप जबान टेस्ट करोगे कि नहीं. यस सर। तो ये चीज़ है कि आपके पास जब जातक आता है तो उसकी शिकायत क्या है. मैं हिंदी अच्छा बोल देता हूँ ना. हाँ सर बराबर, आप मराठी में बोलेंगे तो चलेगा। हाँ. मुझे तो अब समझ में आता है, खाली बोलना नहीं आता है। वो पेशेंट की शिकायत क्या है. अभी इसमें हाँ शिकायत आई होगी कि यहाँ पर जो उसका जो रेगुलर इनकम था अंडर टेबल, वो कम हो गया. समझिए, बाद अच्छा। में सेविंग हाँ अच्छा है. अभी इसमें हाँ आपको आपने बताया तो मैं बताता हूँ. डेट इन्वेस्टमेंट जिसको हम बोलते हैं ना, वो अष्टम हाँ। स्थान है. डेट अच्छा इन्वेस्टमेंट मतलब वो हमारे काम में नहीं आती बराबर आजीवन. तो बराबर। वो हम अष्टम स्थान से देखते हैं कि जीवन में संग्रह रहेगा. अभी संग्रह ऐसा है कि बावड़ी हमारे घर में है, लेकिन हम उसका पानी यूज़ नहीं करते, हम नल का पानी यूज़ करते हैं, तो हमारा जल वैसे ही भरा रहेगा ना. तो यस उसी सर तरह बराबर। अष्टम स्थान में ये ग्रह होने से अगर उसके पास धन संग्रह आया तो भी उसका उपयोग वो कर नहीं पाएगा. हाँ ऐसा है. बराबर। अभी इंसान को कितना पैसा लगता है मुझे बताइए. एक दफ़ा घरदार सब हो गया, उसके बाद में कितनी ज़रूरत है हाँ हमारी. जरूरत है। बहुत बराबर कम ज़रूरत है. जरूरत है तो। हाँ बराबर।
यस समझ गए? तो ये भी हाँ समझ कैलकुलेशन रखना, मगर फिर भी मैं आपको बताता हूँ कि आपके पास पेशेंट आया, उसकी शिकायत क्या है, उस आधार पर भविष्य कथन करो। लंबा चौड़ा जाओ मत। हाँ, ये खाली सीखने के लिए लंबा चौड़ा है, लेकिन हाँ उसको ऐसा नहीं मत बराबर है बोलो। समझ गई सर समझ थँक्यू. आणखी कोणाला? ओके थँक्यू सर हो सर सर आपण चंद्र हां, सर बोला. हां, चंद्र आणि राहू एकाच तत्वामध्ये आहेत आणि त्यांचा नवपंचम योग आहे तर कसं फलित द्यायचं? आता राहू बिलंदर आहे मॅडम मिथुन राशीचा. हो मग बिलंदर तर आहे. चंद्रसुद्धा वायू तत्वामध्येच आहे. पण पहिली गोष्ट म्हणजे मॅडम, ते दोघंही एकाच वायू तत्वामध्ये असले तरी हं, सुद्धा त्या ठिकाणी चंद्र हा सुखकारक आहे. तो केंद्र योगात असला तरी. आता हा अच्छा केंद्र योग मग काय करतो? आता जर समजा केंद्र योगाची व्याख्या आपण पुस्तकात वाचली, मी काही हं, शिकवली नाही कधी, मी वाचली फक्त, शिकवली नाही. तर हं. केंद्र योगाबद्दल तुम्ही काय विवेचन करणार? आप जिंदगी भर अकेले रहोगे, आपके साथ में कोई रहेगा नहीं। इधर तो लोग चिटकने के लिए तैयार है, और साथ में कोई नहीं रहेगा, ऐसा थोड़ी होता है। समझ गए? ये पूर्ण असं आहे. हो. ही काही म्हणजे दृश्य नाही लक्झरी आहे. राहील ही या दृश्यही राशीचा नाही चंद्र आहे. लक्झरी भोगेल आहे सगळी. मग प्रश्नच नाही. यू यू थिंक अबाउट द जोडियाक. हो प्रश्नच नाही. यू आर वॉचिंग द अपार्टमेंट, यू आर नॉट वॉचिंग द धारावी. बरोबर आहे सर. कळलं? शनीची दृष्टी आहे ना पण सर चंद्रावर. अहो, म्हणून काय आला, तो ताब्यात राहील. दृश्य तर काय त्याच्यामध्ये काय, शनी चंद्र कुरूप होईल का? नाही. नाही पण नाही. ताब्यात राहील, कंट्रोल बाय सॅटर्न. हो आता कंट्रोल बाय सॅटर्न असणं गरजेचं आहे की नाही, मला सांगा. हो हो सर. नक्कीच सर नक्कीच. मग हो सर. नाही तर वाया गेलेला पुरुष कसा असेल? हो नाही बरोबर ना आहे सर, सर. हो, शनीने कंट्रोल मध्ये ठेवलंय ना. ठेवायलाच पाहिजे. लाइफ चल रहा है, मुझे भी लगता है कि नहीं रॉन्ग वे में नहीं जाना है, मतलब लाइफ में थोड़ा सा अच्छा हो जाए। अपर्णा राहुल बोला. तुम्ही ऑनलाईन आहात, बोला ना. कर्सर कोणाकडे आहे? कुठला ना कुठला ग्रह मॅडम, आता मंगळ बघा, मंगळ जर दशमात असता तर त्यांनी लग्नाला रवी असता तर त्यांनी कंट्रोल केलं असतं की नाही? तिथं भांडण हो झालंच असतं, नाही का? हो सर हो बरोबर आहे. हो सर हो. भांडण उपस्थित करणारा प्लॅनेट मंगळ आहे. मंगळ हा असा स्टुपिड प्लॅनेट आहे. एक असं मिनिट इथे जरा. दशा पण लागल्या ना व्यवस्थित. हा, एक मिनिट मॅडम, एक मिनिट. हा, बोला बोला, हरकत नाही. हा हा. आता जन्मता राहूची दशा होती ती 5 वर्ष होती, हम्म, आणि नंतर गुरुची होती दशा ती 84 पर्यंत, म्हणजे तिथे शिक्षण वगैरे त्यांचं झालं. आणि तुम्ही जे 87 साली म्हणालात ना नोकरीला लागलेत, हम्म, त्यावेळेला बरोबर शनीमध्ये शनीचीच दशा होती. हम्म. आणि त्याच्यानंतर 20 वर्षांनी म्हणजे त्यांनी हे नोकरी पूर्ण करून व्यवसाय सुरू केलं, ते बरोबर हो, त्यांनी बुधाच्या राशीत सुरू केलं. येस. पण बुधाच्या बरोबर तीन दशेमध्ये. 3000 साली बुधाची दशा सुरू झाली, आणि वीस हम्म, वर्षांनी म्हणजे साधारण 2007-08च्या दरम्यान त्यांनी व्यवसायात उडी घेतली. हो. हो, म्हणजे त्या दशा पण अगदी बरोबर मॅच होत आहेत. म्हणजे असं, आता तुम्ही विचार केला बरोबर आहे, चांगली गोष्ट आहे. असं काहीतरी सांगा की जेणेकरून इत्यादी लोकांना
आज त्या मॅडम नाहीत का तुमच्या बरोबरच्या, कुठे गेल्या त्या, बोलल्यात नाही काय आज? आणि आता सुद्धा हा सर हा तुम्हाला 27 तुम्हाला शोधत होतो मी, बोला बोला. आता सुद्धा सर 27 साली त्यांची केतूची महादशा संपून शुक्राची सुरू होईल, येस. तर दशमात शुक्राचीच रास येते की नाही? हो म्हणजे व्यावसायिक दृष्ट्या कसा विचार करायचा त्यांच्या बाबतीत? बघ, आता व्यवसाय परिपूर्ण आहे. मी तुम्हाला एक सांगतो, हा व्यवसायाला काही खटखटी नाही आहेत. हा म्हणजे तिथे नोकर आहेत, ऑफिस आहे, इन्स्ट्रुमेंट्स आहेत सगळे, कारण कन्स्ट्रक्शनमध्ये इन्स्ट्रुमेंटला किंमत असते भरपूर, इक्विपमेंट आणि इन्स्ट्रुमेंट. तर ते सगळं आहे, मशिनरी इन शॉर्ट. आणि कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये स्वतःचं वर्कशॉप नसून साईट वर्क जास्ती असतं, अच्छा. कळलं का? हा. आणि मोठमोठ्या ज्या काही मशिनरी असतात त्या लावलेल्या आहेत. त्यांचं मुख्य काम जे आहे ते सरकारी निवासस्थान बनवणं आहे. बर. हा. आणि सरकारी निवासस्थानामध्ये जसं आता आर्मीचे जे काही डेपोज असतात, आर्मीचे काही गोडाऊन्स असतात, आर्मीचे रेसिडेन्स प्रोजेक्ट असतात. अच्छा. हा. आता आर्मीची घरं पाहिलीत ना, हो हो तर सगळे ओबडधोबड असतात, त्याला काही अगदी. ठाव ठिकाण नसतो. कारण तो ऑफिसर 3 वर्षानंतर दुसरीकडे ट्रान्सफर झाले असते, तो स्वतःचं त्यांना बजेट असतं ते पेंटिंग करत असतात. हो. तर तशा तऱ्हेने इथे परत अंडर करप्शन तर सगळं चाललेलं आहे. पण त्या ठिकाणी पत्रिका तुम्हाला कशी वाटली? आणि आता व्यवसायाचा भाग आहे, स्टील इज रनिंग बिझनेस. आता त्यांची संतती जी आहे तर ती व्यवसायामध्ये उतरेल का, किंवा ती व्यवसाय सांभाळेल का? तर तो त्यांच्या पत्रिकेवरती, त्या मुलांच्या पत्रिकेवरती ते इंटरेस्टेड असतील का? वडिलांनी एवढं मोठं साम्राज्य करून ठेवलं, बरोबर आहे. पण तरी सुद्धा मुलं सांभाळतील असं नाही. त्यातली एखादी व्यक्ती अशी निघते की जी चुकीच्या नादाला लागून त्या ठिकाणी त्रासामध्ये येते. 2-2 लाख कोटी, 3-3 लाख कोटी रुपये नुकसान करणारे लोक पाहिलेले आहेत. आणि तर तुमच्या समोरचे उदाहरण आहे, अनिल अंबानीच्या मुलाला अरेस्ट केलेलं आहे. अरे बापरे. म्हणजे हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अतिशय डेंजर आहेत. म्हणून धन जे आहे ना मॅडम, ते तुम्ही माझ्यापेक्षा जास्ती हुशार आहात. नाही धन हो हे कधीच सर. कधीच कोणाकडे नसतं. धनाच्या समांतर हे नाही चालत, फार वेगवेगळे आहे. निर्धन धनवान होतो, धनवान निर्धन होतो, असं आहे. खरंय. आणि धनाच्या बाबतीत त्यांचे कोणी असे अनुवंशिक नाही म्हणते, पिढ्यानपिढ्या चालू असलेले व्यवसाय असतात. हो त्याच्यात आपण म्हणतात असं आहे की काहीतरी कुणीतरी एक वेगळा निघतो आणि फटका बसतो. हो. महाराष्ट्रीयन माणसाला माझं मी एकच बघितलं, फक्त किर्लोस्कर करेक्ट. जे स्टडी आहेत आजपर्यंत त्यांनी कधी आपली जी हे आहे, मी त्यांचा शेअर होल्डर आहे, गेली 35 वर्ष शेअर होल्डर आहे कंपनीचा, ओरिजिनल किर्लोस्कर फेरोज म्हणून. पण त्यांनी कधी भाव उतरला आहे, कधी शिटिंग केले, कधी नुकसान केले, त्याच्याशिवाय त्यांच्याकडे टोयॅटो कंपनीने विश्वास ठेवून एवढी वर्ष टोयॅटो बनवते. त्याला कारण ते आहे. बरोबर. एकमेव मराठी उद्योग जे आहेत, बाकी लोक आले गेले काही कळलंच नाही. खरंय. तर तसं पिढीजात याला लॉंग टर्म म्हणतो तसं आहे. जसं की इकडचा जामनगरचा जो प्लांट आहे मॅडम, त्याच्यामध्ये तुमची 20 पुणे राहतील, 20 पुणे. बापरे. एवढा मोठा आहे, 20 पुणे राहतील, 20. केवढा आहे म्हणजे? प्रचंड, 20 पेक्षाही जास्ती. 8,000 एकर. प्रचंडच मोठा एरिया आहे. प्रचंड होय, अगदी पाकिस्तानच्या बॉर्डरपासून आहे. म्हणजे किती धाडस असतं माणसाचा, विचार करा. एवढी मोठी रिफायनरी बांधणं नॉट सो जोक. नाही ना, एवढी उडी घेणंच केवढं मोठं धाडस आहे. एकही IMF सुद्धा फायनान्स करायला तयार नव्हतं. बर. IMF सुद्धा सांगितलं की नाही, तुम्ही आमच्या देशात आणून टाका. तर ते बोलले नाही, मला गुजरातमध्येच करायचं आहे. मग शेवटी एवढी मोठी रक्कम कोणी दिली, तर बाजारामध्ये त्यांनी शेअर काढला आणि तो एवढा ओव्हर सबस्क्राईब झाला, तुम्ही बिलीव्ह करणार नाही. 10 रुपये ज्याने इन्व्हेस्टमेंट केले होते, म्हणजे 1,000 रुपये, 1,000 रुपये, त्याच्याकडे आज 50 लाख रुपये आहेत.
बापरे, म्हणजे Yes. केवढा शेअर कायम वर राहिला असेल. आज 1400 आहे आणि कितीतरी बोनस, कितीतरी डिव्हिडंड आले, कितीतरी झालं, पण त्या 1000 रुपयाला 50 लाख रुपये मिळाले. हम्म. हे ॲप्रिशिएशन म्हणतात त्याला. सर, आणि लग्नेश सुद्धा चतुर्थाला बघतोय, म्हणजे तिथे हो मंगळाचीच आहे. रास आहे. येस, ते हा बिलॉंग टू द प्रॉपर्टी. आणि आईपासून वेगळा म्हणजे आई वगैरे नाही. नाही, ते मंगळ हा द्वेष करणारा प्लॅनेट आहे आईशी. हा मंगळ हा आईशी द्वेष करणारा प्लॅनेट आहे. बर मंगळ हा आईशी सौख्य करणारा नाही आहे. पण म्हणजे आईचं सुख असेल पण आईपासनं लांब. आईचं सुख म्हणजे काय, जन्मदाती आहे, मोठं केलं, हे सुख आहे. हो आता तेच. आई किती वर्ष त्याला जवळ बसणार. नाही नाही, तो भाग वेगळा, पण म्हणजे हम्म, मंगळाचीच रास तिथे आहे, तर मग आईच्या सुखाला पारखं तर नाही होणार. नाही नाही, पारखं नाही. आता कसं आहे, बाळ जसं मोठं मोठं होत जातं ना, हा, आता तसं ते तुम्ही लांब लांबच जातं. आता जसं तुमचा मुलगा जपानला गेला, हो हो, मग तो तुमच्यापासून दूर गेला की नाही. नक्कीच, आणि कायमच दूर आहे माझ्यापासनं. मग आता त्याचं मूळ नक्षत्र आहे, तर तो काय वाईट व्यसनी आहे का? नाही. नाही. मग पण तो भाग्यासाठी भ्रमंती करतोय, होय लक्षात होय घ्या. होय. हा. म्हणून भाग्याची रास कोणती, तर धनु. असं आहे. बरोबर आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. होय होय. सर, इतकं छान तुमच्याकडनं ज्ञान मिळताना, आणि सगळेजण प्रश्न विचारतात, त्यामुळे माझ्या प्रश्नांना मला फार विचारावं लागत नाही, मला उत्तरं आपोआप मिळत जातात. तुम्ही आदरणीय आहात, तसं काही नाही. नाही हो. रिस्पेक्टेड. नाही, आणि माझं खरंच अगदी बेसिक ज्ञान आहे सर, म्हणजे मी फक्त प्रयत्न करते, बाकी काही नाही. काही असो, पण ज्ञानी आत्मबाद झाला. ज्ञानी काय. सर, एक विचारू. बोला. येस मॅडम. आता तुम्ही म्हणलात की मंगळ आईचा द्वेष करतो, म्हणून मग सर वृश्चिक राशीमध्ये चंद्र नीचीचा होतो का सर? हो, बरोबर आहे. वृश्चिक राशीचा आणि चंद्राचं जमतच नाही, कारण का की बरोबर आहे ना, ती म्हणजे रास चंद्राला. ह्याचं हे जे तुम्ही आता लॉजिक सांगितलं ना सर, बरोबर. ते तिथं आपण मॅच करू शकतो का, असं मला म्हणायचंय. येस, तुम्ही बघा, मकर लग्नाला, अडवाणींचं मकर लग्न आहे, चतुर्थात चंद्र आहे, ते आईसोबत राहिले नाहीत, ते RS सोबत बरोबर राहिले. बरोबर. हो, असं आहे. बरोबर. ओके. आणि सर, आणखीन सर, एक मला असं प्रॅक्टिकली विचारायचंय की बरेच जण एक जातकाच्या पत्रिकेवरून त्यांच्या मुलाचं आईच्या काही काही गोष्टी सांगतात. हे हा. सर कितपत योग्य आहे, सांगावं की न सांगावं सर? नाही, कधी कधी बघा, भाष्य करते ना मॅडम, आपण लिमिटेशन बाळगलं पाहिजे. बरोबर आहे ना. त्याला तुम्ही कंट्रोल केलं पाहिजे, कारण काही गोष्टीत त्याला सांगून उपयोग नाही, किंवा त्याच्या विरुद्ध गेला ना. आता उद्या समजा एखाद्या माणसाला मुलगी आवडली आणि तुम्ही सांगा नाही हे बरोबर नाही, तो तुला अक्कल नाही आहे, तो सरळ सांगतो तुला. हो, नाही होऊ शकतं सर, पण आजार वगैरे सुद्धा काही काही जण सांगतात, तर हे कितपत योग्य आहे? त्या व्यक्तीची मूळ पत्रिका तुमच्या समोर नसताना तुम्ही त्याच्या वडिलांच्या किंवा आईच्या पत्रिकेवरून असं डिरेक्टली भाष्य करणं सर कितपत योग्य आहे सर? चुकीचं आहे, चुकीचं आहे. आता मगाशी पोद्दार मॅडमने पहिला विषय काढला होता, पण हो, चुकीचं तो आहे. तो मला असं चाललेला होता, वाटतं. त्यालाच मी जरा पुढे होय. पण बाकीच्याही गोष्टी सर खूप काही काही लोक सांगतात, म्हणजे मला स्वतःला ते पटत नाही, म्हणून म्हटलं तुम्हाला एकदा विचारावं ह्या बाबतीमध्ये, की हे आपण जर मूळ पत्रिका नसेल समोर, तर आपण हे डिरेक्टली अशी भाष्य करणं बरोबर नाहीये ना सर? बरोबर नाहीच आहे, पण तो तुम्हाला एक सांगतो, काल्पनिक हा ज्या गोष्टी आहेत ना मॅडम, त्या कशा हा आहे, म्हणजे काल्पनिक म्हणजे अंदाज बांधणे. हा, हा काय काय लोक म्हणतात, बापरे काय ज्योतिष आहे, याला किती ज्ञान आहे, अरे माझ्या वडिलांबद्दल पण सांगितलं याने. ते कसं असतं, कसं असतं की द्या ठोकून असा एक कार्यक्रम आहे, कळलं ना. हो हो, करतात सर बरेच जण. युट्यूबला वगैरे तर ह्या गोष्टी सर फार येतात. हा, द्या ठोकून. मग त्याला हो वाटतं अरे वा, निशाणा लागला, बाण लागला की मनुष्य मेला, हो, खरं आहे. आणि किंवा एखादा तरी जखमी झाला, लागतोच ते, बरोबर. हो लागतो. हो, हे लागतो. हो, सगळं रामबाण आहे. बरोबर. पण होत असतं स्वतःची पत्रिका, त्याचे प्रश्न, त्याची काय हा, गरज आहे, त्याच्या विवंचना काय आहेत, आता तो सध्या कशा करता आलाय, बरोबर. काही टाइमपास करायला तर हाकला. बरोबर आहे. आणि सर मला आणखीन एक असं म्हणजे मला विचारायला की
जेवढं विचारेल तेवढंच सांगते म्हणे तू. तर आपण याच्यापेक्षा जास्ती आपल्याला जे काही दिसत असेल ते आपण खरोखर सांगावं की न सांगावं सर? नाही सांगावं जर त्या बघा व्यक्तीचा प्रश्न सांगा नसेलच तरी त्या रिलेटेड तरी सुद्धा. तरी सुद्धा सूचना द्यावी. हा, आणि ओके, सूचना ही गोचरवरती अवलंबून असते. बरोबर. हो, काय समजलं? आता गोचर म्हणजे जसं आता माझ्या स्वतःच्या पत्रिकेत सप्तमातून राहू चाललाय. आता मी नवमाशामध्ये आहे. हो, शनी माझा अष्टमातून चाललेला आहे, सप्तमी अष्टमात आहे. हो. तर सिंह त्या ठिकाणी लग्नाचं तो तुम्ही. माझा राशी स्वामी आहे. हो, तर आता मला काही कोर्टाची कामं करायची आहेत, पण मी वाट बघतोय संधी. मग आता हम्म, एक हम्म. मनुष्य भेटला तसा की तो बोलला की मी रिस्क घेतो, मला फक्त पैसे द्यायचे. म्हटलं ठीक आहे, असं आहे. मग पण सर काही बऱ्याच नाही. वेळेला असं होतं की जर त्या प्रश्नाची त्यांना आतुरतेने ते विचारतच नसतील, ती इंटेन्सिटी ज्याला म्हणतो ना आपण, तसा जर हो प्रश्न नसेल आणि हो तरीही आपण जर सांगायला गेलो तर त्याचं त्यांना तेवढं गांभीर्य राहत नाही सर. ते गांभीर्यानं ऐकत नाहीत. मग अशा वेळेला आपला जो सल्ला आहे तो वेस्ट नाही का अगदी जात? अगदी खरं आहे. मग त्याला एकच करायचं की हा, त्याला म्हणजे आमची पद्धती काय आहे ते सांगतो. म्हणजे मी काय करत नाही कन्सल्टन्सी, पण तुम्ही एक फॉर्म हा. बनवा. त्यांना सांगा तुमचे प्रश्न असतील ते लिहा, मी त्याच्यावरती उत्तर बर, देते. बस. ओके, बर. लोक काय म्हणतात, माझा शेजारी कसा असेल, माझा अमुक कसा असेल, माझ्या बायकोचा भाऊ कसा असेल, या सगळ्या भानगडी करायच्या नाही. त्या बायकोच्या भावाला घेऊन बरोबर, ये, मग आपण बोलू. बरोबर सर. हो. लोकांचे गावठी प्रश्न केवढे असतात माहिती आहे का? अहो तो काय बरोबर जेवतच नाही, आता त्याला काय भरवायला मी येऊ का? नाही सर, विचारतात लोक सर, काहीही हा विचारतात. विचार म्हणजे काही कधी कधी विचार. इरिटेट करतात सर. अगदी काही हा. फालतू प्रश्न असतात म्हणजे खरोखर ते. अशा अशा लोकांना एंटरटेन केलं तर तुम्हाला उलट तुमची मजा निघून जाते अभ्यासाची. बरोबरच आहे ना सर. आणि मग ते वेळही वेस्ट होतो. सगळ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. थँक्यू सर. खूप छान सांगितलं सर. धन्यवाद. नवमास पत्रिका लावायची आहे का मॅडम? का आले सगळ्यांना नवमास? तर मॅडम बोला. मार्केश बुध आणि मार्केश शनी हे एकाच डिग्रीवर आहे आणि हा, राहू पण त्याच डिग्रीवर आहे, तर ते कसं घ्यायचं? मार्केसचा पहिला भाग मी तुम्हाला आज क्लिअर करतो मॅडम. हा. कुठल्याही जगातला मनुष्य असो, हम्म. मार्केसचा प्रश्न उपस्थित होणार म्हणजे होणारच. अगदी इंदिरा गांधी, सोनिया गांधी पासून मार्केसचा प्रभाव, पंडित नेहरूंचा पण मार्केसचा प्रभाव हा लागलेलाच आहे, लागू पडतो. कसा लागू पडतो? जो मार्केस असेल तो एनी, त्याच्यावरती जर समजा आंदोलन झालं तर त्या ठिकाणी मारकस्थानाचा अधिपती हा निश्चितच आपल्या जीवनामध्ये आपल्याला त्रास देतो. आता उदाहरणार्थ माझ्या मारकस्थानामध्ये बुध आहे आणि शनी आहे. तर ह्या दोन ग्रहांपासून मला नुकसान पण झालेलं आहे आणि फायदा पण झाला आहे. फायदा कधी झाला आहे? जेव्हा मी मार्केट ओळखायला लागलो त्यावेळेला त्याच्यापासून बुध जो आहे तो मला देत राहिला. पण त्याला ओळखलं पाहिजे, त्याचा जप केला पाहिजे, त्याचं ध्यान केलं पाहिजे, तर होईल. शनी आहे तसा मार्केश, पण तो त्रास देणारच हे ठरलेलं आहे. आता तो कधी देईल? ज्यावेळेला तुमच्या आता मार्गस्थानाचा खरा इफेक्ट सुरू होतो विवाह झाल्यानंतर. मग तो स्त्री असो का पुरुष, त्याला ते झटके लागणारच, त्याला ती फलितं मिळणारच. आणि प्रत्येक व्यक्ती आपल्या कुंडलीमध्ये तपासून पाहावं, विवाहानंतर झालेल्या घटना ह्या तुम्हाला मार्केशच्या आधारावरती समोर दिसतात का? हो सर, हां, नक्की. तसंच आहे. आणि मग प्रत्येक वेळेला जोडीदार त्रास देतो असं नाही. त्याच्या आजूबाजूचा गोतावळा असतो तो त्रास देतो जास्ती. म्हणजे चाळीस किटली गरम अशी भानगड असते. कळलं का? हो म्हणजे सर. नवरा बायको एकमेकाला त्रास देत नाही, ते गुण्यागोविंदाने राहतात, पण समोरच्याला बघवत नाही म्हणून ते लोक त्रास द्यायला तयार होतात. म्हणजे ते मार्केशाचा तो त्रास आहे. कधी एकदा सासू छळणारी असते, कधी सासरा छळणारा असतो, कधी भावंड असतात, कधी बायकोचा भाऊ असतो, कधी नवऱ्याचा भाऊ असतो. हे असे मार्केशाचे त्रास असे भिन्न भिन्न स्वरूपाचे आहेत, पण त्रास होतात. हो सर. आणि कोणालाही चुकला नाही मार्केटचा त्रास, कोणालाही. विवाह झाल्यानंतर त्याचा इफेक्ट आहे. आणि विवाह नाही झाला तर समजायचं की अकेले रहेंगे अकेले जाएंगे, तो सुद्धा मार्केटचा त्रास आहे. हो सर. पण कुटुंबाचा त्रास जो आहे तो धनस्थानाशी संबंधित आहे.
हा त्रास होतोच होतो. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये कुटुंब परेशान करतो आपल्याला आणि त्याच्यामुळे आपली अधोगती होते. म्हणून लोक विरक्त राहतात की कुटुंबापासून लांब, नातेवाईक. बरं, आता ही नवमास कुंडली मॅडमनी मांडलेली आहे. मगाशी त्यांनी सांगितलं सगळे धनु आणि मिथुनेमध्ये सगळे ग्रह आहेत ते. शनी हा कन्याच्या ह्याच्यातला आहे. बुधातला जास्ती प्राधान्य आहे. 3 आणि 1 4 ग्रह बुधाच्या ह्याच्यातले आहेत. कुंभेला एकच आहे. वृश्चिकेला एक आहे. शुक्र वृश्चिकेला आहे. बोला. आता शुक्र वृश्चिकेला आहे म्हणजे भरणी नक्षत्राचं चतुर्थ चरण आहे. कळलं का? बुध धनु नवमाशात आहे. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला आपण जर पाहिलं तर गुरु धनु नवमाशामध्ये आहे. तो त्या ठिकाणी रेवती नक्षत्राच्या पहिल्या चरणात. रेवती नक्षत्रातला कुठलाही ग्रह जातकाच्या जीवनामध्ये आर्थिक कधी ना कधीतरी हानी करवतो. बऱ्याच वेळेला रेवती नक्षत्रात असणारा ग्रह सोनं हरवणं, चोरी जाणं असे प्रकार पण होऊ शकतात. असा हा तऱ्हेचा हे आहे. मॅडम कुंडली काढतात ना? आणखी काय बोलायचं आहे तुम्हाला? आणखी कोण कोण एक्सपर्ट आहेत बोला. काय सर बोलायचं तर विचारा. अगदी बेधडक. सर इथे शनी हा नपुंसकांश मध्ये आलाय ना, हा मग त्याचा बघा काय बिझनेसशी त्रास झाला का? सांगतो तुम्हाला, सांगतो. हा चांगला प्रश्न विचारलाय. आता समजा शनीच्या ऐवजी समजा मंगळ असेल नपुंसकांश, येऊ शकतो, नाही येऊ शकत असं नाही. आता शनी नपुंसकांशामध्ये शनी हा सौम्य प्लॅनेट आहे, तर तो नपुंसकांश त्याला जमेल. पण एखादा जर मंगळासारखा नपुंसकांशामध्ये ग्रह असेल तर फक्त दाखवेल. मंगळ हा ताकद दाखवणारा प्लॅनेट आहे. तर जेव्हा तो नपुंसकांशामध्ये असतो त्यावेळेला त्याची शक्ती तो दर्शवत नाही. तिथे काहीतरी कमतरता येते. नपुंसकांशाचा अर्थ असा आहे की असून सुद्धा तुम्हाला तिथे कोणी विचारत नाही, हा भाग. कळलं? हो सर, कळलं. नपुंसकांशाला गुजरातीमध्ये म्हणतात तारू काम नसी. मग सर अशा वेळेला ती व्यक्ती सुद्धा जेव्हा धडाडे दाखवायची वेळ येते तेव्हा कुचकामी ठरते का? सौम्य होतंय. म्हणजे नपुंसकांश हा सौम्य आहे. जसं सौम्यांश हा सौम्य आहे. म्हणजे त्या ठिकाणी तो म्हणतो की ठीक आहे, कॉम्प्रोमाइज ज्याला आपण म्हणतो. कधी कधी बऱ्याच गोष्टी नपुंसकांशामध्ये असल्यानंतर जी कार्यपद्धती, कार्यसिद्धता जी असते त्याच्यामध्ये जातक हा माघार घेणे इन शॉर्ट. आणि कधी कधी माघार घेणं ही फायदेशीर असतं, हेही तेवढंच खरं आहे. हो सर. कळलं का? पण स्पेशली मंगळाबद्दल मला म्हणायचं होतं सर. हो, मंगळ पण माघार घेणं फायदेशीर आहे. मंगळ अग्रेसर झाला तर त्या ठिकाणी तुम्हाला हानी पोहोचवणाराच प्लॅनेट आहे. आता तुमच्या डोंबिवलीमध्ये, कल्याणमध्ये किती वादळं चालू आहेत. हो सर. भयंकर. सतत काही ना काहीतरी घडत असतं. त्याला कारण की आता त्यांचे सेनांशामध्ये मंगळ असेल. बरोबर. हो सर. बोला सर, पण हा मंगळ कुठून आलाय हे पण तितकंच महत्वाचं आहे ना. कारण जर तो वृषभ लग्नाला बघितला तर तो व्ययश आणि सप्तमेश म्हणून त्रासदायक ठरणार आहे. पण सिंह लग्नाला तो भाग्येश आहे आणि चतुर्थेश आहे आणि तो राजयोगकारक आहे. हा एक खूप महत्वाचा पॉइंट इथे ठरेल ना सर. येस. इथे
आहे हा मनुष्य तसा बलवान आहे. ही व्यक्ती जी आहे ना इज व्हेरी पॉवरफुल. मी तुम्हाला सांगतो आता परवा कुलकर्णी मॅडमने सांगितलं धर्मेंद्रची हम्म. गरम धरम नावाची 12 हॉटेल आहेत माहिती तुम्हाला. हो, तुम्ही बोलला बरोबर. मग आता ते कोणी दिली? मंगळाने दिली. येस सर. असं आहे हे मस्करी नाही. तर मंगळ हा देणारा पण आहे नो डाऊट, पण मंगळ कार्यसिद्धता दर्शवणारा ग्रह आहे. आता त्याने अदाकारी दाखवली, त्याने इंडस्ट्रीमध्ये एवढे पिक्चर केले आणि टॉप वन केले सगळे. म्हणजे तो सुपरस्टार वगैरे झाला नाही पण कंटिन्युटी कायम होती. हो. असं आहे फेल्युअर ॲक्टर नव्हता हे लक्षात घ्या. येस सर. आणि सर स्थिर लग्नाची एक किमया आहे ना ती, कारण केंद्रामध्ये सगळे स्थिर तत्व आहे. म्हणजे लग्न, चतुर्थ, सप्तम आणि दशम. सो हे केंद्रस्थान ही आयुष्याची खूप महत्वाची 4 महत्वाचे काम राहतात. आणि इथं स्थिर लग्न आले आणि त्याच्यामध्ये ग्रह पण तितकेच बलवान आहे. सिंहेचा मंगळ आहे आणि दशमामध्ये रवी आहे. सो हे पण फॅक्टर महत्वाचे आहेत. आता इथे 47 मार्क्स आहेत, जे हायेस्ट मार्क्स आहेत. त्याच्यानंतर लग्न उत्पन्न अंशमध्ये आहे आणि लग्नात आलेला मंगळ जो आहे तो विचक्षण अंशमध्ये आहे आणि लग्नेश रवी सुद्धा विद्यावंश त्याच्यामध्ये आहे. सो या तिन्ही फॅक्टर हे जे आहे ते खूप स्ट्रॉंग झाले. हा, आता मंगळ हर्षल बरोबर सिंहेचा मंगळ, सो व्यक्ती धडाडी पराक्रम झाला तर तो तापटपणा किंवा त्याही गोष्टी आल्यास, त्यामुळे तो काही गोष्टी ठीक आहे, तो एक फॅक्टर झाला. पण मंगळ विचक्षण अंशमध्ये आहे म्हणजे ही व्यक्ती विनाकारण कुठे जास्त अग्रेसिव्ह वागणार नाही, तिथं पण बुद्धी कौशल्य वापरणार. कारण विचक्षण अंश म्हणजे पुन्हा तो याचा मिथुनेचा संबंध आला. सो तो बुद्धी चातुर्याने त्याची एनर्जी कुठे वापरायची, म्हणजे कुठे आपल्याला शक्ती वापरायची आणि कुठे युक्ती वापरायची हे व्यक्तीला चांगल्या पद्धतीने कळेल. हा एक फॅक्टर आहे. त्याच्यानंतर अग्नितत्वामध्ये जास्तीत जास्त ग्रह आलेले आहेत. 1, 5, 9 मध्येच इथे अग्नितत्व आलेले आहे. हा पण एक स्ट्रॉंग फॅक्टर आहे तिथे. यांनी जॉब सुद्धा केला आणि नंतर ह्यांनी बिझनेस सुद्धा केला. तो शनी हा जॉब केला. सौम्यांश मध्ये येते. आणि कसं आहे मॅडम तुम्हाला सांगतो मी, येस. हर्षलचा तुम्ही आता उल्लेख केला, सॉरी फॉर डिस्टर्ब यू. हर्षलचा उल्लेख केला तर हर्षल मंगळयुक्त आहे, तर त्याने बरेच कन्स्ट्रक्शनमध्ये रिसर्च केले. हो, कारण हर्षल सर विचक्षण अंशमध्ये आलाय. हा एक महत्वाचा पॉइंट इथे तो पण आहे. कारण हर्षल सुद्धा नवमांशमध्ये मिथुनेचाच हर्षल आहे. सो म्हणजे मंगळ, रवी आणि राहू हे हर्षल युक्त आहे नवमांशी सुद्धा. सो मिथुनेत असल्यामुळे आणि तो रिसर्चसाठी राहू सुद्धा कारणीभूत आहे. तसं तिथे ओरिजिनल पत्रिकेमध्ये सुद्धा मिथुनेचा राहू आहे. सो हा सुद्धा एक फॅक्टर खूप चांगला आहे, कारण मिथुनेच्या राहूनी त्यांना जे लार्ज स्केल प्रोडक्ट आहे, लार्ज स्केल जे प्रोजेक्ट आहे त्यासाठी या राहूनी त्यांना निश्चितच मदत केलेली आहे. आता सिव्हिलच्या ह्याच्यामधला त्यांचा संबंध आला, त्यांचा जॉब पण त्याच्याशी आला. मंगळाच्या राशीतला बुध किंवा बुधाच्या राशीतला मंगळ हा सिव्हिलचा संबंध येतो. रवी बुध एकत्र हा एक. त्याच्यानंतर षष्ठ स्थानामध्ये इथे पंचम स्थानात गुरुची राशी आलेली आहे, तिथे केतू आला आहे. तर केतूचा पण या संख्येशी संबंध येतो. षष्ठ स्थानामध्ये मकर राशी आहे, म्हणजे शनीची राशी आणि शनी स्वतःच्याच राशीमध्ये आहे. सो हा एक पॉझिटिव्ह फॅक्टर त्यांच्या सुरुवातीच्या गव्हर्नमेंटच्या कामासाठी तर झालाच. आता नंतर तुम्ही सांगितलं की हा एक छान फॅक्टर सांगितलं, बरं झालं तुम्ही की त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी काय विचार करायचं की का त्यांना ते मिळाले. तर मी तोच विचार करत होते की मंगळाची चौथी दृष्टी, म्हणजे इथे जर चंद्र असतात तर निश्चितच हे आहेच की मंगळाच्या व्यक्तींचं आईशी जमत नाही. आय टोटली ॲग्री, कारण मी या प्रॅक्टिकली पण पाहिलंय की इथे चंद्र असो नसो या व्यक्तींचं आईशी जमत नाही. त्यांचे वैचारिक वाद तरी निश्चितच असतात, वैचारिक मतभेद तरी असतात. पण या मंगळाने चतुर्थ दृष्टी टाकून त्यांना प्रोजेक्ट्स आणि हे त्या संदर्भात आणि ते पण आर्मीच्या रिलेटेडचे जे आहेत त्या गोष्टींसाठी युजफुल ठरला हा मंगळ, कारण तो स्वतःच्या राशीवर आणि वृश्चिक राशी आर्मीच्या पॉइंट ऑफ व्ह्यू पण पाहिली जाते. त्याच्यानंतर दशमात रवी आहे, सो गव्हर्नमेंटचा पुन्हा संबंध आला. षष्टामध्ये मकरेचा शनी, सो इथे सुद्धा गव्हर्नमेंटचा संबंध आला. सो या पॉइंट ऑफ व्ह्यूनी त्यांनी गव्हर्नमेंटमध्ये जॉब करून तिथेच, म्हणजे जे आपण मगाशी म्हणलं की मंगळ इथं बुद्धी कौशल्य वापरतोय.
म्हणजे हा मंगळ वेगळ्या पद्धतीने काम केलं, त्याला जोडीला हर्षल आहे. सो त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने ह्यांना खूपच युजफुल ठरलं ते. आणि मिथुनेच्या राहूनी पण त्यांना अर्थात तिथे म्हणजे अर्धप्रहर आणि मृत्यूबिंदू पण आलेले आहेत. सो डेफिनेटली तिथे काही घडामोडी पण होऊन गेलेल्या असतीलच गोचर आणि दशेच्या ह्याच्याप्रमाणे. पण तरी सुद्धा लार्ज स्केल प्रोजेक्ट मिळवण्यासाठी शनी, राहू आणि मंगळ यांची त्यांना निश्चितच मदत झालेली आहे सर. म्हणजे ते फॅक्टर वाटतात मला. एक मिनिट हा, जरा तुमचं परत कंटिन्यू करा. मी हा एक सर. आठवण आली म्हणून तुम्हाला सांगतो. कसं असतं की वृश्चिकेचा शनी ज्या वेळेला 1927 साली आला येस सर. त्यावेळेला हावरा ब्रिज बांधला गेला. हावरा ब्रिज हा जगातला असा पहिला ब्रिज आहे की देर इज नो पिलर. हुगली नदीच्या वर बांधला. हुगली नदी, हो हो. कळलं का? हावरा आणि शालदा असे 2 शहरं एकमेकाला जोडण्यासाठी हावरा ब्रिज म्हणून बांधला गेला. त्याला हावडा पण म्हणतात, हावरा पण म्हणतात. तर त्या ठिकाणी ती जी टेक्नॉलॉजी आहे ती जगातली पहिली टेक्नॉलॉजी बोल्टिंग आहे आणि ती हा. टाटा जमशेदपूरला बांधला गेला तो. तर शनी जेव्हा गोचरीचा वृश्चिक राशीला होता 1927 साली, त्यावेळीची योजना साकार झाली आणि एका वर्षामध्ये हावरा ब्रिज बोल्टिंगने बांधून गेला. आणि आजही मुंबईला जेवढे आता ब्रिज बांधणार आहेत त्याला खाली तिथे पिलर येणार नाही. अशी टेक्नॉलॉजी फक्त कलकत्त्यामध्येच आहे. रिचर्डसन क्रुडदास नावाची कंपनी, आपल्याकडे मेट्रो जोसेफ नावाची पहिला ट्रेन बनवायची कंपनी होती. आपले जे लोकल ट्रेन आहेत ना आमच्या मुंबईच्या, ते जोसेफ बनवत. तर त्यांनी आता कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे. सगळे जे ब्रिजेस आहेत ते म्हणजे तिथे खाली कुठलाही पिलर येणार नाही, असेंबल. येस सर. सो सर लार्ज स्केल प्रोजेक्टच्या ह्याच्यासाठी हेल्पफुल ठरणारे सर शनी, मंगळ. हा मंगळ टेक्निकली यूज करेल पण शनी लार्ज स्केल प्रोजेक्ट्समध्ये हेल्पफुल निश्चितच ठरतो. त्याचबरोबर हर्षल सुद्धा हे मोठमोठे लार्ज स्केल प्रोजेक्ट ह्याच्यासाठी हा हेल्पफुल ठरतो. आणि इथे राहूनी त्यांच्या संशोधनांनी टेक्निकल आणि मोठ्या म्हणजे जास्तीत जास्त प्रोजेक्ट्स हे गव्हर्नमेंटच्या संदर्भातला पण त्याच्यासाठी पॉझिटिव्हिटी ठरणारे देखील त्यासाठी त्यांना हेल्पफुल ठरले सर. थँक्यू सर. आता जसं मॅडम सांगतो तुम्हाला मी, ही इज अबाउट 62 कळलं का? ओके. आता आणखी किती वर्ष काम करायचं? तर 10 वर्ष साधारणतः. पण आता Yes, sir. एवढी मिळकत आहे की त्यांना काम न केलं तरी चालेल. त्यांना एकच सल्ला दिला की पुढे जाऊन बिझनेस अतिशय कठीण होणार आहे. कारण ते टॅक्सेस आणि गव्हर्नमेंटची सगळी जी बंधनं आहेत ते अतिशय त्रासदायक होणार. त्याकरता सगळे जे मोठे मोठे बिझनेसमॅन होते त्यांनी सगळं पॉज घेतलेला आहे. ते कुठलंही प्रोजेक्ट करायला तयार नाही. आता हा फक्त लेबर प्रोजेक्टर आहे, म्हणजे मजुरीचा. म्हणजे सरकारच्या आदेशानुसार घर बांधणी करून देणे. आणि आर्मीची घरं जी असतात तर ती फार मोठमोठी गोडाऊन्स असतात, शस्त्रसाठ्यासाठी असतात, रेसिडेन्शियल कॉलनीज आहेत आणि त्या प्लॅनिंगनुसार चालतात. सरकारच्या जमिनी असतात, त्याच्यामध्ये आपली गुंतवणूक शून्य असते. कळलं? येस सर. जेव्हा आणि सर सरकार, शनीमुळे ते लेबर कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम पण करतील. करेक्ट, तसंच आहे, लेबर कॉन्ट्रॅक्टरच आहे. येस सर. हा बरोबर. म्हणून पत्रिका पाहते वेळी हा सगळा सारांश, म्हणून तो सांगतो की ज्याची समस्या काय आहे याच्यावरती जास्त विचार करा पत्रिका पाहताना. म्हणून त्याच्यासाठी त्याचे प्रश्न त्या पत्रिकेतून सुटतील का, सोडवले जातील का? नाही तर आपण नकली पत्रिका मांडतो की आकाशात आताची ग्रहस्थिती अशी होती, मग 2011चा हे होता, मग 249 बघितला वगैरे. दॅट इज ऑल बोगस. दॅट इज येस सर. फॅब्रिकेटेड. बरोबर. येस. ऑल फॅब्रिकेटेड. एखाद्या व्यक्तीच्या नाही तर नाही होणार. आता मी 74व्या वर्षी पण दमदार काम करतो म्हणजे करतो. सर शनीच्या आत तुम्ही सर बच्चन सारखं काम करता सर तुम्ही पण. नाही, शरीराचा भाग नाही, माझं काम करण्याची पद्धती आहे. येस. डिसिप्लिन आहे कारण सिंह लग्न आहे त्याच्यामुळे विथ डिसिप्लिन म्हणजे कष्ट तर आहेत, काम तर आहेच, पण ते विथ डिसिप्लिन सुद्धा आहे. ते त्या कॉम्बिनेशन मुळेच आहे. असं आहे. म्हणून येस त्या सर. ठिकाणी आता मी हे पण सुरू करणार आहे, खगोल फंडामेंटल हो सर तुम्ही बोललात बरोबर. फंडामेंटल ॲस्ट्रॉनॉमी.
सर तुम्ही अशा पद्धतीने शिकवता त्यामुळे ते पीएचडी वाल्यांची सुट्टी होते. ते पीएचडी कंप्लीट. पीएचडी ऍस्ट्रॉनॉमी मध्ये काय माहितीये का, की वाचस्पती अमुक तमुक काय करायचं ते करा, पण लोकांना निर्णय द्या, असं माझं म्हणणं आहे. मला कोणावरती टीका करायचा अधिकार नाही, तर मी टीका करत नाही. मी फक्त थट्टा करतो, टीका नाही करत. नाही त्या त्यांनी त्यांचा दिवशीच अभ्यास सर तुम्ही जे वाढवा. बोला. आर्टिकल लिहिलं होतं ना ते खूपच अगदी पूरक होतं त्या सगळ्या केसेससाठी. म्हणजे मी पण ते वाचलं. खरोखरच ती खरी परिस्थिती आहे. म्हणजे आपण पीएचडी मिळवतो ठीक आहे, तुम्ही अभ्यास करून आपण पीएचडीच्या मागे हे करा, पण त्याबरोबर ऍक्च्युअल लाईव्ह केसेसमध्ये जर आपल्याला हँडल नाही करता आली ते डझंट गेट, म्हणजे काहीच यूज नाहीये त्या पीएचडीचा. ते तुम्हाला महत्वाचं माहिती नाहीये आहे, तुम्ही. एक ग्रस्त आहेत, त्यांनी स्वतःचं डॉक्टर लावायचं नाव रद्द केलं, कारण ते पीएचडी नाहीत. त्यांना मी ओके. पत्र लिहिलं की तुम्ही कुठल्या अच्छा. कॉलेजमधून पीएचडी केले ज्योतिषावरती ती सांगा. हां, तरच तुम्ही डॉक्टर लावू शकता. ते मला नाही. भांडूपला एक शाळा होती, त्या शाळेमध्ये कोकण नगरला, तिकडे त्यांनी मला सत्कार केला आणि सांगितलं आजपासून तुम्ही डॉक्टर. म्हणून मी डॉक्टर लावलं. म्हटलं उद्यापासून लावलं तर जेलमध्ये टाकून देईल. राज्यपालला कंप्लेंट केली, याची चौकशी करा. आता ते डॉक्टर लावत नाही. बरेच लेवल इथं डॉक्टरेट लावतात, पण हे मला असं वाटतं ॲज अ वैयक्तिक ते आता आपल्याला इकडून कळलं माझा पाहिजे. माझा अजून मूड झाला येस. नाही. आता एकदा मूड झाला की परत त्या सगळ्या डॉक्टरांना कंपाऊंडर बनवून टाकतो. बघा तुम्ही, माझ्या हाताखाली कोण नाही आता जवळ. सगळे डॉक्टर कंपाऊंडर होऊन जाते. नाही पण काय होतं सर, अशा काही लोकांमुळे हे शास्त्र बदनाम होतं, बाकी काय नाही. म्हणजे चुकीचा समज पसरला जातो की अरे ज्योतिष म्हणजे असं चुकीचं समजलं जातं. काय मॅडम, एका क्षणात जगभरात, हे आमचं टायटल आहे, एक तक्रार केली ना, फक्त एक, सगळ्या ज्योतिषांना बोलवतील, कुठून डिग्री तपासा, हायकोर्टाची ऑर्डर आणेन. मी स्वतः पिटिशन फाईल करू शकतो, माझ्याकडे तेवढी लोक आहे. असं आहे. फक्त काय आहे की तिथे मग ते सगळे घसरगुंडीला येतील. डॉक्टर हा परमिशन नाही आहे. इट इज नॉट परमिटेड ॲट ऑल. तुमच्या एक पुण्यातल्या ॲडव्होकेट आहेत, अतिशय उत्तम आहेत, पेरोल शिकवतात. त्यांनी स्वतः सांगितलं की डॉक्टर लावू नका. तर दिलीप देवारे जर मागे लागला तर तुम्हाला तिथे खोटी पदवी दिल्याबद्दल, खोटं लिहिण्याबद्दल, व्हर्च्युअल डॉक्टर लिहिण्याबद्दल तुम्हाला लिहायला लागेल. व्हर्च्युअल डॉक्टर, जसं आता माझा बॅकग्राऊंड व्हर्च्युअल आहे. आय एम नॉट इन स्टुडिओ. गॉट इट? पोद्दार मॅडम, पोद्दार मॅडम. फॅमिली कोर्टाच्या लॉयर आहेत ना सर? हां, तर त्यांनी सांगितलं की करू नका, कारण आता मी व्हर्च्युअल बॅकग्राऊंड आहे माझा. आय एम नॉट इन स्टुडिओ. काय सेड आय एम इन स्टुडिओ, मी ह्याचा गप्पा टप्पा मारीन तर चालणार नाही. कळलं? येस आता सर. ए आयमध्ये मी ॲडव्हर्टाईज बनवली, कशी बनवली बघितली तुम्ही? हो सर. अगदी म्हणजे वाटतच नाहीये ती एआयच्या ह्याच्यात नाही सर. बरोबर आहे, एआयची छान इम्पॅक्ट आहे सर. मग अशा 10 ॲडव्हर्टाईज बनवल्यानंतर ज्योती झोपेल. असं आहे. तर खूप छान जाहिरात बनवली आहे ती. थँक्यू सर. अट्रॅक्टिव्ह आहे एकदम. एका माणसाने मला फोन केला, काय नवीन बाई ठेवली का शिकवायला? मी म्हटलं हां, या बघायला या. त्याला अक्कलच नाही की ही बाई आहे का आर्टिफिशियल आहे. ठीक आहे. एनिवे, आता अभिप्राय तर अक्षर ज्योतिष कधी घ्याल? अक्षर ज्योतिष घ्या ना घेणार प्लीज. घेणार घेणार घेणार. आता प्लीज शिकवा. चव्हाण मॅडम, तुम्ही अभिप्राय द्या. आणखी हो कोणाला सर. बोलायचं असेल तर बोला, आणि काही चुकलं असेल तर सांगा. काय सर, खूप छान झाला क्लास आणि छान छान कुंडल्या घेताय तुम्ही, त्याच्यामुळे आमचं ज्ञान पण वाढतंय आणि खूप सुंदर, आणि सगळ्यांनीच छान सांगितलं. सगळ्यांबद्दल, सगळ्यांतर्फे तुमचं अभिनंदन. छान झालं क्लास. थँक्यू. थँक्यू. बोला. आणखी काय कोणाला बोलायचं आहे?
तर मग आता ह्या मॅडम ज्या आहेत त्या समारोप करतील. शास्त्री परीक्षेचा पण क्लास चालू करायची इच्छा आहे, बघू. आज कुबल मॅडम नाही आहेत का? काहीच बोलल्या नाही. आता सगळे खूप बोलले ना मॅडम, म्हणून मी नाही काय बोलले. सर करायचं का मग समारोप? हा करा ना, करा. ठीक आहे, कारण आता भरपूर सगळ्यांनी छान छान अवसरे बोलले. मॅडम काय बोलत होत्या, काय बोलल्या त्या? कोण? आता अवसरे बोलत होत्या ना. हा, बोलताय का मॅडम तुम्ही काही? नाही मी बोलले नाही. क्लास तर छानच झाला, पण आज कुबल मॅडमचा आवाजच नाही झाला, म्हणून विचारलं कुबल मॅडम नाही आहेत का? नाही, मी आज ऐकायचीच भूमिका केली. सगळे बोलत होते ना छान छान. आज हळदणकर मॅडम पण नाहीयेत का? मॅडम नाही दिसत आहेत बहुतेक. नाही नाहीयेत. नाहीतर मग त्यांनी तर म्हणजे काही ना काही बोललं. हो, अभिप्राय दिला असता. ठीक आहे सर. सर सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. चव्हाण मॅडम तुम्हाला पण नमस्कार, आणि इथे उपस्थित सर्वांना नमस्कार. आता स्वागत तर झालंच ऑलरेडी. तर सर छानच क्लास झाला. आता त्यांनी अगोदर नोकरी कशी केली काय हे पण आपल्या पोद्दार मॅडमनी सांगितलं, तुम्ही सांगितलं, आणि मला फक्त जाता जाता एक सांगायला आवडेल की तुम्ही मागच्या शनिवारच्या क्लासमध्ये आपल्याला कक्षेच्या पलीकडील राशीत म्हणजे 8, 9, 10 ते पण ग्रह तपासा सांगितले. तर इथे हा म्हणजे शनी अगदी ते आपल्याला क्लिअरच दिसते. म्हणजे अगोदर या जातकांनी नोकरी तर केली, पण आता त्या शनीच्या अखत्यारीतच म्हणजे ते तुम्ही जे म्हणताय ना, लेबर कॉन्ट्रॅक्टर किंवा लेबर प्रोजेक्ट घेऊन आणि ते काय ते म्हणजे कुठल्यासाठी घर म्हणजे शासकीय असे ते बांधतायत. तर ते म्हणजे ते एकदम तो जो रूल तुम्ही आम्हाला शिकवला तो अगदी तिथे इथे तंतोतंत लागू पडतो. बाकी पण सगळं छानच झालंय सर क्लास. म्हणजे ते सिव्हिल इंजिनियर का झाले ते पण तुम्ही सांगितले. म्हणजे लग्नेश आणि ह्या म्हणजे दशवातल्या सूर्याचा पण संबंध आला. त्याच्यानंतर मंगळाच्या राशीतच म्हणजे हा दशमेश आणि लाभेश पण एकत्र आहेत. चंद्र पण तुळेचा, आणि मोस्टली म्हणजे आमच्या घरातच म्हटलं तरी चालेल हे तुळेचे लोक भरपूर आहेत. आणि हे व्यवसाय म्हणजे कधी ना कधी त्यांचा असा झुकाव व्यवसायाकडे असतोच. म्हणजे हे असं दिसणं वगैरे ते तर जाऊ दे, पण थोडी एक डिप्लोमसी पण असते त्यांचे वागण्यात बोलण्यात. असं सगळं म्हणजे काय म्हणायचं, बाय डिफॉल्ट त्यांच्याकडे तो व्यावसायिकपणा त्या राशीत पण आहेच आहे. तर सर अतिशय उत्तम क्लास झाला. अशा छान छान पत्रिका तुम्ही आम्हाला शिकवा. आणि आज तर तुम्ही अजून म्हणजे आपण बघत होतो पण एवढं नाही. म्हणजे लग्नाचं जर उदाहरण घेतलं तर लग्न सिंह म्हणजे अग्नितत्वाचं आलं इथे. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र रवी म्हणजे ते पण अग्नितत्वाचं, आणि त्याचा नवमांश धनु नवमांश तो पण अग्नितत्वाचा. म्हणजे हे असं बघून पण आपण कसं प्रेडिक्शन द्यायचं हे पण खूप छान शिकवलं. त्यासाठी सर मी आणि आम्ही सर्वजणच तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो, कोटी कोटी वंदन करतो. हेड्स अप टू यू अँड युअर डिव्हाइस सोल. नमस्कार, नमस्कार. ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच सगळ्यांनी सहकार्य केल्याबद्दल, सगळेजण उपस्थित झाल्याबद्दल धन्यवाद. गुड नाईट